नमो बुद्धाय. धम्मपद अठ्ठकथा गाथा व कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आपण जातक कथा अठ्ठकथा ही नवीन व्याख्यानमाला सुरू होऊन 1 वर्ष झालेले आहे. आज आपण जातक कथाचे मालिकाचे 69वे पुष्प घेऊन आलेलो आहे. 173वे मक्कट जातक वर्णन आणि 174 दुभीय जातक वर्णन. आणि तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र करावे. आणि आपला नम्र विनंती आहे की आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम 3 रत्नाचे अनुसरण करूया. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने आदरणीय निलिमा गणवीर मॅडम यांना त्रिसरण पंचशील घेण्यासाठी विनंती करते. निलिमा गणवीर मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. धन्यवाद मॅडम. गेल्या 4 वर्षापासून अविरत चालू असलेल्या धम्मपद गाथा व कथाचे यशस्वी समर्थन उपासक उपासिका यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तसेच त्यांच्या धम्माला जाणून घेण्याची तळमळ सर्वांना बघताना आपण जातक अठ्ठकथा कथा पाली भाषेतील उपदेश त्रिपिटक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने समजून घेण्याचा उपक्रम चालू केला आहे. आजचे व्याख्यान क्रमांक 69 आहे आणि आजचे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आदरणीय संदीप भगत सर आहे. संदीप भगत सरांचा थोडक्यात परिचय देते. बौद्ध धम्माचे व पाली भाषेचे साहित्याचे अभ्यासक आहे. सरांचे या मंचावर बरेच जातक कथा चे व्याख्यान झाले आहेत आणि सरांनी धम्मपद अठ्ठकथा सुद्धा सांगितले आहे. सरांनी BA व MA पालीतून केलेले आहे. शिवाय त्याशिवाय त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील जसे MA इन ड्रॉइंग अँड पेंटिंग हे सुद्धा केले आहे. सर एक उत्कृष्ट कलाकार आहेत. सरांनी विविध आर्ट प्रोजेक्ट वर सुद्धा काम करत आहे. भाषा आणि बौद्ध कला या कोर्स मधील विद्यार्थ्यांना सर निदान कथा, जातक कथा, अट्टकथा, जातक माला आणि वेगवेगळे सूत्र शिकवत आहेत. शिवाय बौद्ध सुंदर शास्त्र हा सुद्धा विषय देखील सर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. सरांनी अनेक स्टेट सेमिनार मध्ये भाग घेतला आहे. सरांनी अनेक बुद्धिस्ट स्थळांना भेटी दिलेल्या आहेत आणि त्यांचे इन्स्क्रिप्शन वाचन केलेले आहे. मी सरांना नम्र विनंती करते की सरांनी आज आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. संदीप भगत सर, आदरणीय संदीप भगत सर. थँक्यू मॅडम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्वप्रथम धम्म साखच्या ग्रुपचे आभार. त्यांनी पुन्हा मला इथे आमंत्रित केलं बोलण्यासाठी. आपण आज मक्कट जातक आणि दुभीय मक्कट जातक आपण बघणार आहोत. तर आज आपण मक्कट जातक जे आहे ते तिथून सुरुवात करूया. मक्कट जातक वर्णना 173 हे जातक आहे आणि या जातकामध्ये आपण बघणार आहोत की वानर योनी मध्ये असलेले हे जातक आहे आणि या वानराच्या चर्येबद्दल कसा संबंध येतो बोधिसत्वाचा. तर त्यानिमित्ताने ह्या मक्कट जातकाचं जे काही थोडक्यात आपण थोडीशी माहिती जर घेतली तर कशा पद्धतीने हा लोभी चित्ताचा तशा पद्धतीचा विचार करणारा हा वानर आहे. आणि ह्या वानराच्या जो संबंध येतो अगदी छोटीशी कथा आहे. फारसं काही याच्यामध्ये खूप काही तत्वज्ञानिक असं काही याच्यामध्ये उपदेश नसला तरी खूप इंटरेस्टिंग आहे. अशी जातक आहे. आपण सुरुवात करूया.
मॅडम नेक्स्ट. मक्कट जातक वर्णना. तात मानवको एसोती इदं सत्ता जेतमने विहरंतो एकं कुहक भिक्कुं अर्भकतेसी. तर ही जी जातक जी आहे या जातकामध्ये शास्ता जेतपणामध्ये विहार करत असताना एका कपटी लबाड अशा कुहक म्हणजे कपटी लबाड अनफेथफुल असा जो भिक्षू आहे अशाला अनुलक्षण म्हणून किंवा उद्देशन म्हणून ही कथा त्यांनी सांगितलेली आहे. वत्तू पन्निक्क निपाते उद्दाल जातके अविभविष्यती. ओके, तर ही जी जातक जी आहे ह्या उद्दाल जातकामध्ये ह्या कुहक भिक्खूंच्या बद्दल आपल्याला माहिती उपलब्ध होते. ओके, तदापन सत्ता भिक्कवे न अहं नायं भिक्खू इदानेव कुहको पुब्बेपि मक्कटो भूत्वा अग्गिस कारणा कोहन्यं अकासी एवा इति वत्वा अतितं आहारी. तर ह्या मक्कट जातकाचा जो संदर्भ आपल्याला पुढे आपल्याला ही जातक बघायला मिळणार आहे, परंतु ह्या मक्कट जातकाचा जो संदर्भ जो आहे तो ह्या उद्दालक जातकामध्ये आलेला आहे. कारण तर इथे ह्या कुहक भिक्षूंच्या बद्दल आपल्याला पूर्ण माहिती उपलब्ध होत नाही या 55 वस्तूमध्ये, की बुद्धांनी कशा पद्धतीने ह्या भिक्षूला उद्देशून हे जातक आपल्याला सांगितलेलं बघायला मिळतं. तर उद्दालक जातकामध्ये आपल्याला एक थोडासा आढावा घेतला तर कळतं की हा जो भिक्षू जो आहे तो आपल्या चर्येमध्ये कशा पद्धतीने लालचा, लोभी किंवा एक प्रकारचा लबाड नाही का अशा पद्धतीचं त्याची चर्या आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या उद्दालक जातकामध्ये आपल्याला कळतं की कशा पद्धतीने तो भिक्षू जे भिक्षू जीवनाचे जे 4 महत्वाचे जे जसं अठ्ठपरिकार आपण म्हणतो तशा पद्धतीचे 4 जे वस्तू म्हणा किंवा त्या ज्या काही गोष्टी भिक्षूंना असायला लागतात तर त्याच्याबद्दल तो आसक्त होता. आणि तो कशा पद्धतीने 4 गोष्टी म्हणजे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध अशा पद्धतीचे हे 4 गोष्टी आपल्याला भिक्षूंच्या निगडीत आहेत. तर त्याच्याबद्दल तो कशा पद्धतीने लोभी असतो आणि लबाड असतो आणि कशा पद्धतीने लोकांना तो एक प्रकारचा फसवेपणाने तो वावरत असतो आणि त्याची चर्चा त्या जातकामध्ये बघायला मिळते. आणि त्याच जातकामध्ये नेहमीप्रमाणे भिक्षू एका विहारामध्ये चर्चा करत असताना बुद्ध तिथे येऊन त्यांना ते कसल्याबद्दल तुम्ही चर्चा करताय तर त्या भिक्षूंच्या बद्दलची जी काही माहिती जी आहे ते बुद्धांना ते सांगतात. तर बुद्धांनी त्या जातकाचं अतीतवत्तू सांगितलेलं आणि त्या अतीतवत्तूमध्ये आपल्याला त्या उद्दालकाचं जे आहे स्टोरी आहे ती आपण स्टोरी त्या जातकामध्ये समजून घेणार आहोत. पण त्या एकंदरीत त्या जातकाचा जो काही संबंध जो आहे तो मक्कट जातक वर्णनाशी आहे. ओके, तर ह्या मक्कट जातक वर्णनाशी कसा आहे तर कुहक जो म्हणजे लबाडपणा किंवा फसवेपणा किंवा असे जे काही ज्या त्याच्यामध्ये ज्या अशा पद्धतीच्या अकुशल ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संबंधात ही जातक आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर त्या जातकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे संबंध आलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग ते जातक आहेत. तुम्ही नंतर आपल्याला हे धम्मसाकच्या वरती ते ऐकायला मिळणारच आहे. मी काय खूप काही डिटेलमध्ये ह्या उद्दालक जातकामध्ये जात नाही, परंतु तोही कशा पद्धतीने तो वावरतो आणि त्याचा अतीतवत्तू सुद्धा त्या जातकाचा आपल्याला त्या जातकाच्या अनुषंगाने ते बघायला मिळतं. ओके, तर ह्या मक्कट जातकाचा जो संबंध जो आहे तो कुहक भिक्खूंच्या संदर्भातला असल्यामुळे उद्दालक जातकाचा इथे काय आलेला आहे संदर्भ आलेला आहे. ओके, तर ह्या जातकामध्ये ह्या उद्दालकाचा जो काही संबंध आलेला आहे तो या मक्कट जातकाशी आलेला आहे. याच्या आधी तो कशा पद्धतीने हा भिक्षू वानर होता त्याच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये
आणि तो विस्तवाचं जे काय म्हणू ना त्याला अग्नीचं कारण म्हणजे त्याच्या विस्तवाला म्हणा किंवा अग्नीच्या साठी त्याचा शेक घेण्यासाठी तो कशी लबाडी करतो, तो कसा बिहेव करतो, वावरतो, त्याचा इथे संबंध आलेला आहे आणि त्यांनी इथे आपली अतीत जी कथा जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते. नेक्स्ट मॅम. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेन्ते बोधिसत्तो एकस्मिन् काशीगामके ब्राह्मण कुले निब्बतित्वा वयपत्तो तक्कशिलायं सिप्पं गणित्वा घर आवासं संठपेसी अत्तस्य ब्राह्मणी एकं पुत्तं विजायित्वा पुत्रस्य अधावित्वा परिधावित्वा विचरणकाले कालम अकासी. तर अतीतामध्ये पूर्वी वाराणसी ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेतात आणि मोठे झाल्यानंतर ते काय करतात, तक्षशिलेला जाऊन जे काय म्हणतात त्याला सिप्प उगणित्वा जे काही कलागुण जे आहेत ते शिकण्यासाठी ते तिथे जाऊन सिप्प शिकून म्हणजे जे उदरनिर्वाहाचं जे काही जे स्किल असतं त्याला सिप्प म्हटलं गेलेलं आहे. तर त्या उदरनिर्वाहाच्या त्या सगळ्या कलांना तो शिकून तो काय करतो, घर आवासं संठपेसी म्हणजे काय तर तो आपला संसार तो थाटतो. अतस ब्राह्मणी एकं पुत्तं विजयित्वा. मग त्यांची जी काही पत्नी होती त्या पत्नीला काय होते, मुलगा होतो. मुलाला ती काय करते, जन्म देते. तर तो मुलगा काय होतो, पुत्रस्य अधावित्वा धाव पळू लागतो तो आणि तेवढ्याच विचरणकाले त्याच काळामध्ये ही ब्राह्मणी काय होते, मरण पावते. ओके. तर अशा पद्धतीने इथे ह्या अतिथ वधूमध्ये कशा पद्धतीने तो जो संबंध आहे त्या मक्कटाचा यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅम. बोधिसत्व तस्य पेति किच्चं कत्वा किंमेदानी घर आवासेन पुत्तं गहित्वा पबज्जी सामी इति. तर इथे बोधिसत्व काय करतात की तिची देहक्रिया पेत किच्चं म्हणजे जे काही अंत्यविधी वगैरे आहे, देहक्रिया जी आहे ती करून काय करते, आता मला घरात राहून काय लाभ होईल नाही का, असा ते काय करतात, विचार करतात. पुत्तं गहित्वा पबज्जी सामी इति. पुत्राला घेऊन काय करेल मी, प्रवज्या घेतो. ओके. असा तो ब्राह्मण जो आहे बोधिसत्व तो विचार करतो. अस्सुमुखं ज्ञातिमित्त वग्गं पाहाय पुत्तं अदाय हिमवंतं पविसित्वा इसी पब्बजं पबज्जित्वा तत्थ वनमुल फल आहारो वासं कप्पेसी. तर काय ते काय करतात, असे म्हणून जे आपले जे नाते संबंधी जे आहेत, जे रडणारे जे नाते संबंधी आहेत आणि मित्रमंडळींना काय करतात, ते सोडून मुलाला घेऊन ते काय करतात, हिमालयामध्ये जातात. ओके. आणि तिथे काय करतात, ते ऋषी प्रवज्या घेतात आणि ऋषी प्रवज्या घेऊन ते काय करतात, जंगलामध्ये राहत असताना ते वनातले जे फळं मुळं अशा पद्धतीचा त्यांचा आहार ते करून ते काय करायला लागलेत, राहू लागलेत. ओके. सो एक दिवसं वस आसन काले देवे वसंते सारदारुणी अग्गिं जालित्वा विसिबंतो फलकत्थरे निपज्जी पुत्तो अपिस तापस कुमारको पितू पादे संवाहंतो व निसिदी. इथे काय होतं की त्यावेळेस एक दिवसात काय होतं, पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात पाऊस पडतो आणि त्यावेळेस सुकं जे सरपण जे असतं पावसामध्ये, आपण नेहमी कशा पद्धतीने शेक घेण्याची जी व्यवस्था असते ती ह्या ऋषी हा जो ब्राह्मण आहे बोधिसत्व जे आहे ते काय करतं, जे सुकं सरपण जे असतं, जे जाळायचं असतं ते पेटवून शेक घेत एका फळीवर ते काय करतात, पडून नाही का, ते काय करतात, पडतात आणि त्यांचा मुलगा काय करतात, मुलगा जो आहे तापस कुमार जे आहे त्यांचे काय करतात, पाय दाबतात. पादे संभाळतो व निसिदी. ओके. तर इथे तुम्हाला चित्रामध्ये बघायला मिळत आहे की कशा पद्धतीने ती शेकोटी लावलेली आहे आणि त्यांचा जो मुलगा जो आहे
तो सुद्धा प्रवज्या घेऊन त्यांच्यासोबत हिमालयामध्ये आपलं गुजारण करतायत असं आपल्याला इथे बघायला मिळतं. ओके, कारण तर त्यांनी आपली पत्नी गेल्यानंतर जो काही प्रवज्या घेण्याचा निर्णय घेतला होता, तर त्यानुसार त्यांचा पुढचा हा प्रवास आपल्याला बघायला मिळतो. ओके, नेक्स्ट मॅम. अथेको वनमक्कटो सीतेन पिळीयमानो तस्स पन्नसालाय तं अग्गिं दिस्वा स च आहं एत्थ पविस्सी सामी मक्कटो मक्कटोती मं पोथेत्वा निहरिसन्ति अग्गिं विसिबेतुं न लब्धिसामी अत्थिदानी मे उपायो तापस वेसं गहेत्वा कोहन्यं कत्वा पविस्सी सामी इति. तर तो त्यावेळी काय होतं, एक रानातलं जे वानर जे आहे, माकड जो आहे, तो थंडीने काय करत होता, तो कुडकुडत होता. आणि त्याने काय केलं, त्याने त्या जे काही पूर्णकुटी होती त्या याची ब्राह्मणाची, जे तापस कुमारासोबत ते राहत होते, तर त्या पूर्णकुटीमध्ये काय जी शेकुटी जी आहे त्यांनी बघितली. तंग अग्गिंग दिसवा, म्हणजे ती शेकुटी त्यांनी जळताना पाहिली. आणि त्यांनी विचार केला की जर मी या झोपडीत, नाही का, सच आहंग, की जर मी या झोपडीमध्ये शिरलो तर काय होईल, मला माकड आहे म्हणून तो मला घालवून टाकेल, पळवून लावेल. ओके, तर त्यांनी इथे काय केलं की मग मला शेकोटीचा जो शेक जो आहे तो मला काय घ्यायला मिळणार नाही. तर त्यामुळे तो काय करतो, उपाय, त्याच्याकडे एक युक्ती त्याला आहे असं तो म्हणतो. आणि तापस एक वेसंग गहित्वा कोहेनं कत्वा पविसामी इथे. तर तो काय करतो, त्या युक्तीने तापसाचा जो वेश जो आहे ते घ्यायचं आणि ढोंग करून आत शिरायचं, असं तो काय करतो, प्लॅनिंग करतो, म्हणजे शिरता येईल असा तो विचार करतो. चिंतेत्वा एकस मतता पससंग वक्कलानी निवासेत्वा पच्चिंच अकुसंयठिंच गहेत्वा पन्नसालद्वारे एकं कालरुक्खं निस्साय संकुटितो अट्ठासी. तर तो काय करतो, एक जे मरण पावलेले जे तापस आहेत, त्या तापसाचं जे वस्त्र जे आहे ते काय करतात, निवासेत्वा, ते घालून तो नेसतो, म्हणजे घालतो. आणि त्याची जी टोपली आहे, ती टोपली आणि वाकडी काठी जी आहे ती घेऊन काय करतो, त्या अंगाची एक प्रकारची कुबडी करतो तो, कशाची, आपल्या शरीराची, नाही का. तर ती करून तो एका ताळाच्या झाडाखाली काय करतो, तो बसतो, 88 बसतो. असं आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळतं की ताडाचं झाड आहे, हातामध्ये काठी आहे आणि ती टोपली आहे. आणि जे मरण पावले जे तापस आहे ते तापसाचं वस्त्र हा माकड घालतो. ओके, अशा प्रकारे त्याचं जे लोभमूलक जे काही चित्त आहे ते आपल्याला यातून बघायला मिळतं की कशा पद्धतीने तो प्लान करतो आपल्याला थंडीमध्ये जो आसरा जो आहे शेकोटीचा तो मिळावा, त्यासाठी अशा पद्धतीने एक प्रकारचं ढोंग म्हणून तो तयार करतो. ओके, तर ह्या चित्रामध्ये आपल्याला ते छानपैकी बघायला मिळत आहे की कशा पद्धतीने त्यांनी एका संन्यासाचं वस्त्र घातलेलं आहे. ओके, नेक्स्ट मॅम. तापस कुमारको तं दिस्वा मक्कट भावं अजानंतो एको महल्लक तापसो सीतेन पीडितो अग्गिं विसिबेतुं आगतो भविष्यति इति. तर जे तापस कुमार आहे, ब्राह्मण बोधिसत्व जे ब्राह्मण आहे, तुम्हाला या चित्रामध्ये बघायला मिळत आहे की तो तापस कुमार त्या झोपडीतून बघत आहे पाठीमागून. तर तो असं बघतो की जो माकड जो आहे तो त्याला समजलेलं नाही आहे इथे. मक्कट भावं अजानंतो इथे म्हटलेलं आहे की वानराचा जो वेश आहे किंवा त्याचं कॅरेक्टर आहे ते त्याला कळलेलं नाही. त्याला वाटतं की हा कोण आहे, एक प्रकारचा तापस आहे. आणि तो इथे काय होतो, सीतेने पीडितो. तो काय करतो, एक प्रकारचा तो थंडीने कुडकुडलेला आणि त्याला इथे शेकपुटीचा जो काही शेक घ्यायला आला असावा असं त्याला वाटतं. पीतू तापस्स कथित्वा एतं पन्नसालं
पवसेत्वा विसिब्बा पेसामी इति चिंतेत्वा पितरंग अलपंतो पटमंगाता. तर इथे तो तापस कुमार ज्या पद्धतीने त्याला वाटतं, एक करुणा भावनेतून त्याची एक इच्छा होते की ह्याला हे एक म्हातारे असे तापस आहेत आणि ते आपल्या पर्णकुटीकडे आशेने आलेला असावा, आपल्या शेकोटीला आपल्याला शेकोटीचा शेक मिळेल या हिशोबाने. तर त्याला असं वाटतं की त्याला आपण झोपडीमध्ये राहायला घ्यायला पाहिजे, त्याला शेकोटी मिळायला पाहिजे. आणि त्याने ही तसा विचार करून त्यांनी काय केलं, ही पहिली गाथा म्हटली. ओके, तर ती गाथा काय आहे तर तात मानवको येसो तात मुलं अपस्सितो अगारकंच इदं अत्थी हंद देमस्स गारक अंती. ओके, तर ह्या गाथेमधून त्या तापस कुमाराचं एक आपल्या वडिलांना उद्देशून ही गाथा आहे. या गाथेमध्ये म्हणतात की तात म्हणजे वडील या अर्थाने, हा जो तपस्वी जो आहे, मानवक म्हणजे तपस्वी. इथे एसो ताल मुलं अपस्सितो, तर इथे झाडाच्या आश्रयाने काय करतोय, तो बसलेला आहे, थांबला आहे. ताल मुलंग म्हणजे ताडाचं झाड, त्याच्या मुळाशी तो आश्रयाने काय केलेला आहे, बसलेला आहे. अगारकंच इदं अत्थी हदं तेमस्स अगारक ते. ओके, तर याला आपल्या घरामध्ये एका बाजूला किंवा घरामध्ये त्याला थोडा आसरा देऊया असं काय म्हणतात, तापस म्हणतात, तापस कुमार म्हणतात. कारण तर तो त्याचा जो काही माकडाचं जे काही वेश धारण केलेलं होतं, त्याचं जे मक्कट भाव जो आहे तो त्यांनी जाणला नव्हता. आणि त्याला खरंच वाटलं की हा म्हातारा एक तापस असावा आणि त्याच्यामध्ये ती करुणा निर्माण झाली. पण ह्या करुणीमध्ये आपल्याला त्याचं जे काही हे आहे, कशाचं लोभमूलक त्या माकडाचं जे चित्त आहे ते त्याला कळलं नाही. आणि त्यामुळे जो कुमार संन्यास आहे, संन्यासी आहे, त्याच्यामध्ये करुणेची भावना आहे, परंतु प्रज्ञा म्हणा, विवेक म्हणा, त्याचं काय आहे, त्याची उपस्थिती नाही आहे. ओके, किंवा त्याला तशा पद्धतीने तो फसवणुकीला बळी पडतो. तो म्हणजे एक प्रकारचा तो इतरांना धोक्यात सुद्धा टाकू शकत होता. अशा पद्धतीची त्याच्या अजाणतेपणामुळे तशा पद्धतीचा भाव पूर्ण म्हणजे तसा प्रसंग येऊ शकला असता. ओके, तर अशा पद्धतीने इथे आपल्याला ह्या स्लाइड मधून आपल्याला कळतं की कशा पद्धतीने तो माकड जो आहे तो बसलेला आहे आणि पाठीमागे तापस कुमार तो आपल्या कुटीतून बघतोय. नेक्स्ट मॅम. तथ मानव कोती सत्त अधिवचनं तेन तात येसो एको मानवको सत्तो एक तापसो इति दीपेती. तर ह्या अट्टकथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की तथ्य मानवकोती म्हणजे मानवकोती म्हणजे काय तर सत्त अधिवचन हे एक प्रकारचं जे सत्व दाखवण्याच्या अर्थाने याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजेत. आणि हा शब्द त्या अर्थाने आलेला आहे. ओके, तर एसो एक मानवको सत्व एक तापसो इथे. तर तो जो सत्व जो आहे तो तापस आहे. तो मानवक कोण तर तो म्हातारा भासणारा असा तो माकड ज्यांनी धुवून केलं होतं ते वस्त्र घालून. ओके, तर त्या अर्थाने आपण त्याला समजलं पाहिजे. ओके, तालमुलंग अपस्सी तोती. आता तालमुलंग अपस्सी तोती म्हणजे काय तर तालखंदंग निस्साय ठितो, म्हणजे ताडाचं जे झाड आहे त्याचं जे मूळ आहे म्हणजे त्याचं म्हणतात ना त्याच्या पायथ्याशी तो काय करतो, आश्रयाने तिथे थांबतो, असा अर्थ आपण समजला पाहिजे. अगारकं च इदं अथिती. तर अगारकं च इदं अथितीचा अर्थ
इदंच अमाकं पब्बचिता गारंग अथी पन्न सालायन सालं संधाय वदती. तर याचा अर्थ असा आहे की आपलं घर आहे नाही का, की अमाकंग म्हणजे आमचं आपलं घर. कोणाला उद्देशून आहे तर वडिलांना, त्या ब्राह्मण बोधिसत्वांना उद्देशून आहे की आपलं जे घर आहे तर त्या हे घर आहे तर त्याला ह्या पूर्ण कुटीमध्ये नाही का पन्न सालायन सदा होते. तर त्याच्यामध्ये काय त्या अर्थाने घेतलेलं आहे की बाबा अगारंग इदंग म्हणजे काय तर आपल्या घराला उद्देशून आपल्या पूर्ण शाला म्हणू किंवा पूर्ण कुटी म्हणू त्याला उद्देशून हा शब्द इथे त्याचा अर्थ आहे. हंद इति तर ववस्स गत्थे निपातो. हंदती म्हणजे काय तर याला एक प्रकारचं देणं म्हणू नाही का, त्याला एक प्रकारचं त्या अर्थाने इथे हंदतिथीचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे की येऊ दे बाबा त्याला. देमस्स अगारकंती एतस्स एक म्हणते वसनथाय अगारकं देम. तर देमस्स अगारकंतींचा म्हणजे काय तर हे जे काही आगार आहे, हे जे काही घर आहे असं म्हणजे याला एका बाजूला त्याला घरात आपण जागा देऊया अशा अर्थाने देमस्स अगारकंतीचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. तर त्यानंतर ते गाथा म्हटल्यानंतर बोधिसत्व जे आहेत ते बोधिसत्व उत्तस्स वचनं सुत्वा उत्थाय पन्न सालद्वारे थत्वा अलोकेन्तु तस्स मक्कट भावं नत्वा तात मनुस्सानं नाम न एव रूपं मुखं होती मक्कटो येस नैद पक्कोसी तब्बो ती पत्वा द्वितीयं गाथा. तर इथे बोधिसत्व पुत्राचं जे म्हणणं ऐकून बोलणं ऐकून तो पूर्ण कुटीच्या काय करतो दारामध्ये उभे राहून तो काय करतो बघतो. ओलोकेंत म्हणजे काय तर त्यांनी पाहिले बघतो आणि तस्स मक्कट भावं नेत्वा. तर तो त्या क्षणी त्या वानराचा जो भाव जो आहे त्याचं कॅरेक्टर जे आहे ते काय करतो ओळखतो की हा कोण नाही आहे, हा तापस नाही आहे जो आपला मुलगा म्हातारा तापस बाहेर आहे हे त्यांनी सांगितलेलं असतं. तर त्यांनी आपल्या प्रज्ञेने तो जाणतो आणि ते जाणून त्याला ओळखतो आणि ओळखल्यानंतर तो म्हणतो की बाळा तात की मनुष्याचं हे असं रूप नसतं नाही का. मनुष्य नामं एव रूपं मुखं होते म्हणजे माणसासारखं त्याचं चेहरा म्हणा किंवा तोंड म्हणा हे नसतं. ओके, हे नाही आहे. तर मक्कोटेस हे काय माकड आहे, हे वानर आहे. ओके, अशा पद्धतीने त्याला इथे आपण न इद पक्कोसी तपो. तर याला इथे बोलवलं नाही पाहिजे आपण नाही का, त्याला आतमध्ये घेतलं नाही पाहिजे अशा अर्थाने असं ती वत्वा द्वितीयं गाथा असं त्यांनी बोलून त्यांनी दुसरी गाथा म्हटली. ओके, कोणी बोधिसत्व आहे ब्राह्मण कुळामध्ये असलेले हे जे बोधिसत्व आहे त्यांनी दुसरी गाथा म्हटली की माखो तो तात पक्कोसी दुस्सेय नो अगारकं नेत अधिसंग मुखं होती ब्राह्मणस्य सुशीलिनो इति. ओके, तर इथे ब्राह्मण म्हणतो आपल्या मुलाला उद्देशून की मला तू त्याला बोलू नकोस, मुला तू त्याला बोलू नकोस. माखो त्वं तात पक्कोसी दुस्से नो अगारकं म्हणजे काय तर तो आपल्या घराचा काय करेल नाश करेल जर त्याला आपण आतमध्ये घेतलं तर. नेत अधिसंग मुखं होती ब्राह्मणस्य सुशीलोन म्हणजे शिलवान ब्राह्मणाच्या चेहऱ्यासारखं मुखासारखं असं काही दिसत नाहीये. ओके, तर इथे आपल्याला आपल्या बोधिसत्वाची जी काय म्हणू संन्यासाचं जे त्याचं ज्ञान जे आहे त्याची प्रज्ञा जी आहे ती इथे बघायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीने कुमार संन्यासी जो होता त्याच्यामध्ये करुणा होती, पय्या अनुपस्थित होती राईट. म्हणजे तिथे पय्येचा अभाव दिसतो आणि त्यामुळे तो फसवणुकीला बळी पडला असता जर त्यांनी तसा कॉल घेतला असता. तर पण इथे बोधिसत्व संन्यासी तो करुणा होती आणि प्रज्ञेनी विवेकपूर्ण असा तो असल्या कारणाने तो सत्य तो त्या माकडाचं ओळखतो, त्याला उघड करतो
अशा पद्धतीने बोधिसत्वाचं जे काही महत्व आहे याच्यातून आपल्याला बघायला मिळतं. ओके, की कशा पद्धतीने ब्राह्मणांनी आपल्या मुलाला अवेअर केलं आणि त्याला आतमध्ये घेतलं नाही. ओके, तर इथे आपल्याला ह्या गाथेमधून बोधिसत्वाचं प्रज्ञेचं महत्व कळतं, त्याला ते बघू शकतो, भलेही तो त्याने वेश धारण केलेला असला तरी. ओके, तर नेक्स्ट मॅम. नेक्स्ट तत्थ दुस्सेय नो अगार कंती अह्यनी ईद पविट्टो समानो इमं किच्छेन कतं पन्नसालं गीना वा झोपेंतो उच्चर आदिनी वा करंतो दुस्सेय नेत अदि संती एत अधिसं ब्राह्मणस सुशीलिनो मुखं न होती मक्कटो एसो इति वत्वा बोधिसत्तो एकं उम्मुखं गयत्वा किं यत्त तिठ्ठसीति क्षिपित्वा तं पलापेसी. तर इथे तत्त दुस्सेनो अगर कंती म्हणजे काय, तर आपण अह्यांनी इद पविट्टो समानो मग इच्छेनं म्हणजे काय की आपण एवढ्या कष्टाने, नाही का, जे आपलं पूर्ण कुटी जी आहे, जी राहण्याचं जे ठिकाण जे आहे ते आपण काय बांधलेलं आहे आणि तर त्याने जर ह्या घरामध्ये जर घरात आला तर तो काय करेल, पूर्ण कुटीला अग्गी नावा झोपेंतो उच्चार आदिनी वा करंतो दुसेय. तर इथे तो काय करेल, अग्नीनी तो आपल्या पूर्ण कुटीला जाळून टाकेल, राईट, किंवा तो घाणीचं साम्राज्य करू शकतो, घाण तो तिथे हे करू शकतो. तशा पद्धतीने याचा तत्त दुसेय अगार कंतीचा इथे अठ्ठकथा आपल्याला बघायला मिळते. नेत अधिसंतीचा अर्थ असा आहे की अशा प्रकारे इत दिसंग ब्राह्मणस सुशील मुखं न होते. तर ब्राह्मणाचं मुख अशा पद्धतीचं नसतं आणि मकटो येसो हा माकड आहे असे म्हणून बोधिसत्व काय करतात, एका जळत्या, नाही का, जळतं जे लाकूड असतं ते घेऊन असं म्हणतात की किंग येत तिट्टसी, का इकडे तू थांबला आहेस, खिप्पीत्वा तंग पलापेसी, म्हणून जळतं लाकूड जे आहे ते त्याच्या दिशेने फेकून ते मारतात आणि त्याला पळून लावतात. ओके, तर अशा पद्धतीने बोधिसत्व जे आहे आपल्या प्रज्ञेनी आपल्या परिवाराचं म्हणजे मुलगा आणि त्याचं किंवा आपल्या कुटीचं संरक्षण ते करतात. कारण माकडाचा जो स्वभाव जो आहे तो आपल्या प्रज्ञेने तो जाणतो, तो अनुभवी असल्या कारणाने, नाही का, तापस तो अनुभवी नाही आहे आणि त्यामुळे तो चुकीचा निर्णय घेऊ शकला असता, पण तिथे आपल्या प्रज्ञेनी बोधिसत्व या सगळ्या गोष्टीला हँडल करतात आणि इथे त्या ढोंग करून आलेल्या वानराला ते पळून लावतात. ओके, नेक्स्ट मॅम. मक्कटो वक्कलानी छड्डेत्वा रुखं अभिरुईत्वा वनसंडं पविसी. तर या चित्रामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की कशा पद्धतीने जो वानर जो आहे, बंदर जो आहे, तो झाडावरती चढताना आपल्याला बघायला मिळतो आणि आपले जे वक्कल जे आहे, वस्त्र जे आहे ते टाकून देतो आणि वृक्षावरती चढून तो वनसंडं पविसी म्हणजे जंगलामध्ये प्रवेश करतो, पळून जातो. ओके, नेक्स्ट मॅम. बोधिसत्व चत्तारो विहारे भावित्वा ब्रह्मलोक उपगो अहोसी. तर इथे बोधिसत्व जे आहेत ब्राह्मण 4 ब्रह्मविहाराची भावना करून ते ब्रह्मलोकामध्ये उत्पन्न होतात किंवा जन्म घेतात. तर सत्ता इमं धम्मदेसनं हरित्वा जातकं समाधानेसी तदा मक्कटो अयं कुहक भिक्वावसी तापस कुमारो राहुलो तापसो पण अहं एव अहोसींती. तर इथे जे शास्त्र आपली धर्म देशना दिल्यानंतर जातकाचं समाधान करतात आणि म्हणतात की त्यावेळेसचा जो माकड जो आहे तो हा आत्ताचा जो कुहक भिक्खू जो आहे तो होता आणि जो तापस कुमार जो आहे, बोधिसत्वाचा मुलगा जो आहे, तो राहुल होता आणि तापस जो ब्राह्मण जो आहे तो मात्र मीच होतो.
अशा पद्धतीने मक्कट जातक वर्णना जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. तर ह्या मक्कट जातक वर्णनामध्ये आपल्याला कशा पद्धतीने माकड आहे, कुमार, संन्यासी आहे आणि बोधिसत्व अशा पद्धतीने आणि तो कपटी भिक्षू जो ज्याबद्दल ज्याचा आधार घेऊन बुद्धांनी त्याचं पचुपन्न मध्ये त्याची जी काही लिंक आहे ती कशी उद्दालक जातकाशी आहे आणि उद्दालक जातकामध्ये त्याची जी चर्या आहे अशाच पद्धतीची कशी होती किंवा आहे ती आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे जातकाच्या त्या जातकाच्या निमित्ताने. परंतु ह्या जातकामध्ये कशा पद्धतीने जो माकड कसा त्याचं चित्त आहे, त्याचा चित्त प्रवाह म्हणू आपण एक प्रकारचा, त्याचं चित्त कसं आहे तर लोभमूलक आहे, अकुशल चित्त आहे. ओके. आणि त्या लोभापायीच तो काय करतो, एक प्रकारचं ढोंग करतो आहे ना. आणि त्या ढोंगाचा परिपाक काय होतो की बोधिसत्वाकडून त्याची उचल बांगडी होते किंवा कपट उघड होतो आणि त्याला एक प्रकारचा अपमानित होऊन त्याच्या कर्माचा जो विपाक जे आहे त्या अकुशल कर्माचा, तर ते त्याला ते पळण्याच्या निमित्ताने त्याचं पर्यावसन होतं असं आपल्याला बघायला मिळतं. राईट. आणि कुमार जे आहेत, ब्राह्मणाचा जो मुलगा जो आहे त्याच्याबद्दल आपल्याला बघायला मिळतं की तो कसा त्याच्या मनामध्ये करुणा निर्माण झाली होती. ओके. तर त्या करुणा निर्माण होण्याच्या बाबतीत तो कसा प्रज्ञाशून्य होता हेही आपल्याला त्याचं तशा पद्धतीचा चित्तप्रवाह आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याची जी करुणा आहे, करुणेमध्ये जी प्रज्ञा जी आहे ती आपल्याला दिसत नाही, त्यामुळे तो फसवणुकीला बळी पडला असता आणि तो इतरांनाही तशा पद्धतीने धोक्यात तो टाकू शकला असता. बोधिसत्व संन्यासी जो आहे तो कशा पद्धतीने प्रज्ञेने तो बघतो आणि त्याची चाचपणी करतो आणि आपल्या प्रज्ञेने एक प्रकारचं जे म्हणतात ना करुणेच्या आणि प्रज्ञेची विवेकपूर्ण अशी काय म्हणून तसा ते कॉल घेतात आणि सत्य ओळखतात आणि ते माकडाला तसं कृत्य जे आहे ते उघडं पाडतात. आणि ह्या बोधिसत्वाचं नंतर त्याच अनुषंगाने त्याची चर्या आपल्याला बघायला मिळते आणि ज्या पद्धतीने त्यांनी पब्बज्जा घेतली होती तर त्या पब्बज्जेच्या अनुरूप ते प्रॅक्टिस करतात आणि ब्रह्मविहाराची प्रॅक्टिस करून ते ब्रह्मलोका मध्ये ते उत्पन्न होतात हे आपल्याला ह्या जातकामध्ये बघायला मिळतं. आणि त्या कपटी जे भिक्षू आहेत जे कुशल चेतनेने तो वावरत असताना त्याचं जे बाह्य रूप जे आहे, मनामध्ये असलेला लोभ जे आहे ते आपल्याला ह्या जातकामध्ये बघायला मिळतं. आणि तो लोभाने मोहाने तो कशा पद्धतीने बुद्धाचं जे शासन आहे त्या शासनामध्ये तो वावरतो, जिथे निर्वाणाचा मार्ग जो आहे तो अंतिम सत्याचा भाग त्याच्याबद्दलची त्याचा जो मोह जो आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या कपटी मायावी स्वभावामुळे तो ह्या बुद्ध शासनापासून तो वंचित राहतो. राईट. तर अशा पद्धतीने समाजामध्ये त्याच्याबद्दलचा जो काही अविश्वास जो आहे तो निर्माण होतो आणि तो एक प्रकारचा अधोगतीचा मार्गस्थ होतो. अशा पद्धतीने आपल्याला ह्या जातकाच्या बद्दलची जी काही स्टोरी आहे की कशा पद्धतीने मक्कट जातकामध्ये एक प्रकारचं जर त्यांच्या कर्माचा जर विचार केला तर त्यांचे सगळ्यांचे आपल्याला अशा पद्धतीने विपाक आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्या मक्कट जातकामधून आपल्याला शिकायला मिळतं की आपण जर अशा पद्धतीने समाजामध्ये कशा पद्धतीने लोक वावरतात त्याचंही आपल्याला कनेक्शन इथे लावता येतं, नाही का. तर ज्या पद्धतीने ते कुहक भिक्षू असो किंवा तो माकड जो आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ढोंगी लबाडपणा नाही का खोटेपणाचा जो वावर आहे त्या वावरामुळे त्यांना जो काही इथे जो विपाकाचा भाग म्हणून त्यांचा जो रिस्पेक्ट जो आहे तो त्यांनी घालवलेला आपल्याला बघायला मिळते. राईट. तर ह्या खूप छोटीशी जातक आहे आणि या जातकामध्ये आपल्याला एवढेच काही गोष्टी आपल्याला बघता येतात आणि एक प्रकारचं याच्यातून धम्मही आपल्याला अशा पद्धतीने समजून घेतो.
नाही का, कर्मसिद्धांताच्या अनुषंगाने जर या मक्कट जातकाकडे बघितलं तर आपल्याला भरपूर असे धम्माशी जोड देऊन ह्या जातकाला आपल्याला बघता येईल, नाही का. म्हणजे एक प्रकारचं हे जे काही मक्कट जातक आहे हे साध्या मनुष्य जीवनामध्ये सुद्धा कसे वेगवेगळ्या वेळेवरती आपण त्या दृष्टिकोनातून बळी पडतो, लोभापायी, मोहापायी, नाही का. तर जो कपटीपणा विरोधी एक प्रकारचा इशारा आपल्याला ह्या जो बाह्य वेश घालणाऱ्या दोन्ही कॅरेक्टरच्या बाबतीतून आपल्याला ते बघायला मिळतं आणि एक आपल्याला याच्यातून एक इशारा मिळतो की आपण ते करू नये, नाही का. आणि एक प्रकारची विवेकाची म्हणतात शिकवण सुद्धा आपल्याला बघायला मिळते की करुणा असली तरी आपल्याला प्रज्ञा आपल्याकडे असायला पाहिजे. करुणा असून चालत नाही. करुणा असली तर तुम्हाला प्रज्ञेशिवाय तुम्हाला धोका पत्करावा लागेल आणि आपण स्वतः दुःखाला प्राप्त होऊ शकू आणि आपल्या सोबत असणाऱ्याला, संघाला म्हणू किंवा परिवाराला म्हणून आपण दुःखात टाकू शकतो. जर करुणेच्याच भावनेने जर आपण कोणाला मदत केली तर तिथे सजगता जी सती जी आहे ती सती किती महत्वाची आहे ती आपल्याला या मक्कट जातकावरनं बघायला मिळते. तर एकंदरीत ही जी काय म्हणू एक प्रकारचं रूपकथा जरी असली तरी ती आपल्याला डायरेक्ट आपल्या जीवनामध्ये थेट एक प्रकारचं चेतावणीपूर्वक जो संदेश म्हणू ते आपल्याला बघायला मिळतं की आपण बाह्य विषयावरती काय करू नये, विश्वास जो आहे तो करू नये असं आपल्याला एकंदरीत ह्या मक्कट जातकामधून आपण ते बघायला पाहिजेत आणि त्याचा खरेपणा आपण जाणला पाहिजे. ओके, नेक्स्ट दुभ्य मक्कट जातक आहे. 174 हे जातक आहे. ह्या दुभ्य मक्कट जातकाचा सुद्धा संबंध माकडाशी आहे. दुभ्य म्हणजे ज्याच्यावरती आपण विश्वास नाही ठेवू शकत असा माकड, विश्वासघातकी माकड, अनफेथफुल असा माकड, त्याच्याबद्दलची ही स्टोरी आहे ती आपण बघूया. इथे तुम्ही हे एका थायलंडच्या विहारामधलं हे पेंटिंग आहे ज्याच्यामध्ये तो माकड कसा ज्या पोझिशन मध्ये बसलेला आहे झाडावरती आणि खाली जे बसलेले आहेत त्यांच्या अंगावरती ते कशा पद्धतीने विष्ट आपली टाकतात आणि अशा पद्धतीचं हे चित्रण आपल्याला बघायला मिळतं या पेंटिंग मध्ये. नेक्स्ट मॅम, दुभ्य मक्कट जातक पदम्म ते वारी बहुत रूपंती इदं सत्ता वेळुवने विहरंतो देवदत्तं अर्भकतेसी एक दिवसंनी धम्मसभाय भिक्खू देवदत्तस्य अकतन्यू मित्त दुब्बी भावं कथेंता निसिदिंसु सत्ता अगंत्वा न भिक्कवे देवदत्तो इदानेव अकतन्यू मित्त दुब्बी पुब्बेपी एव रूपो आहोसी इति वत्वा तिदंगारी. तर हे जे जातक आहे हे देवदत्ताच्या निगडीत आहे. शास्ता जेव्हा वेळुवळामध्ये राहत असताना त्यांनी देवदत्ताला अनुसरून ही गोष्ट सांगितलेली आहे. तर एक दिवस काय होतं की धर्मसभेमध्ये भिक्षू बसून देवदत्तांच्या जो काही त्याचा कृतज्ञतापणाचं जे काही हे आहे भाव आहे किंवा मित्रद्रोहीपणाची जी काही त्याची चर्या आहे त्याच्याबद्दल ते चर्चा करत होते. आणि तिथे शास्त्रा येऊन म्हणतात की भिक्षूनं आत्ताच काही देवदत्त असा काय म्हणू अकृतज्ञ म्हणू किंवा कृतज्ञ आणि मित्रद्रोही नाहीये, कृतज्ञ आणि मित्रद्रोही नाहीये, पूर्वी देखील तो कसा होता असाच होता असे म्हणून ते काय करतात अतीत जी कथा जी आहे ते सांगतात. ही जी 55 वस्तू जे आहे ते सरळ देवदत्ताच्या निगडीत आहे. इथे आपण पेंटिंग मध्ये बघत आहोत की कशा पद्धतीने देवदत्त त्या थॉट बबल मध्ये चित्रामध्ये दाखवलेला आहे. बाकीचा संघ कसा चर्चा करतोय आणि बुद्ध आपल्याला
कशा पद्धतीने अतिताहारी जी आहे, अतित कथा जी आहे ते सांगताना आपल्याला इथे म्हणतात. नेक्स्ट अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेन्ते बोधिसत्तो एकस्मिन् काशी गामके ब्राह्मणकुले निबद्धित्वा वयपत्तो घर आवासं संटपेसि तस्मिन् समये काशी रट्टे वत्तनि महामग्गे एको गंभीरो उदपानो होती अनुतरणीयो तिरच्छानानं मग्गपट्टिपन्ना पुण्यंथिका मनुष्या दिघरज्जुकेन वारकेन उदकं उस्सिंचित्वा एकिस्सा दोनिया पुरेत्वा तिरच्छानानं पाणीं देती. तर इथे पेंटिंग मध्ये बघत आहे त्या संदर्भातच हे इथे आलेलं आहे की पूर्वी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राज्य करत असताना बोधिसत्व एका काशीतल्या एका गावामध्ये ब्राह्मण कुळात ते जन्म घेतात आणि मोठे झाल्यावर वयपत्तो ते त्यांनी काय करतात ते संसार थाटतात, संसार आपला मांडतात. तस्मिन समयेत म्हणजे त्यावेळी काशी राष्ट्रामध्ये रहदारीचं जे वत्त निम महामग्गे आलेला आहे ना, तर त्याला जो रहदारीचा जो मार्ग जो आहे, महामार्ग जो आहे, तो एक वाहता रस्ता होता है ना. तर तिथे त्या रस्त्यांवर एक मोठी अशी खोल विहीर होती. ओके, गंभीर उदपान म्हणजे खोल अशी विहीर होती. हॅलो, एकदा तुम्ही लेफ्ट होऊन पुन्हा या सर. सगळ्यांना दिसतंय पीपीटी? हॅलो, हो सर, सर्वांना दिसते. गंभीर की कोण आहेत त्यांना दिसत नाहीये, एकदा बघून घ्या ते. त्यांना म्हणा लेफ्ट व्हा आणि पुन्हा या. ओके, तर त्यावेळी काशी राष्ट्रामध्ये जे महामार्ग होता, रहदारीचा एक मोठा रस्ता होता, त्या रस्त्यावरती एक मोठी खोल अशी विहीर होती आणि त्या खोल विहीर होती आणि जनावर जे आहेत त्यांच्या पाण्यापर्यंत त्यांचं ते पोहोचू शकत नव्हते. म्हणून रस्त्याने जाणारे जे पुण्यार्थी आहेत, पुण्यथिका म्हणजे पुण्यार्थी लोक, मनुष्य जे आहेत, ते लांब दोरी बांधलेल्या भांड्याने दिग्गरजुकेनं म्हणजे लांब बांधलेल्या जे भांड आहे, वारकेनं उदकं उसिंचित्वा, तर काढून एका दोनीत टाकत असे. दोनिया पुरेत्वा ते छान पाय, तर दोनीत टाकून ते जनावरांना काय करत होते, पाणी पाजत असत. ओके, तर अशा पद्धतीने ह्या पेंटिंग मध्ये आपल्याला खूप छान सुंदररित्या तो विषय क्लिअर होतो की कशा पद्धतीने जे पुण्य अर्जित करणारे, पुण्य धर्म जाणणारी जी लोक होती ह्या महामार्गावरती, तर ते ह्या खोल बुडाशी असलेल्या म्हणजे खोल अशी विहीर असलेल्या ठिकाणावरून ह्या प्राण्यांना पाणी इझिली मिळत नसत. तर त्यामुळे जे पुण्यार्थी लोक होते ते पाणी आणून या डोनीमध्ये टाकत असत. या पेंटिंग मध्ये जे अशी डोन दिसत आहे त्या डोनीमध्ये ते पाणी टाकत आणि नंतर ते पाणी पित. ओके, तर अशा पद्धतीने ह्या महामार्गावरती असा प्रकार चालत असे. नेक्स्ट मॅम. तस्य सामंततो महन्तं अरण्यं तत्थ बहुमक्कटा वसंती अथ तस्मिन् मध्ये द्वे तीनि दिवसानि मनुष्यचारो पच्छिज्जी तिरच्छाना पानीयं न लभेन्सु. तर काय होतं, त्या रस्त्याच्या चारही बाजूंनी अरण्य होतं, घनदाट असं. त्यात तत्थ बहुमक्कटा वसंती, तिथे पुष्कळ अशी माकडे राहत होती. 2-3 दिवसात त्या रस्त्यावर कुणी वाटसरू जे होते ना, ते मनुष्य विरहित झालं होतं. ते वाटसरू गेले नव्हते आणि त्यामुळे जे जनावर होते त्यांना काय होतं, पाणी मिळत नव्हतं. न लभेन्सु एको मक्कटो पीप असा तुरो हुत्वा पाणीयं पर्येसंतो उदपानस्य संतिके विचरती बोधिसत्तो केनचि देव करणीयेन तं मग्गं पटिपज्जित्वा तत्त गच्छन्तो पाणीयं उतारित्वा पिवित्वा हस्तपादे धोवित्वा ठितो तं मक्कट अधस्स अथस
पिपसित भावं न्यत्वा पानीयं उत्सिंचित्वा दोनियं अकरित्वा अदासी दत्वा च पण विस्समिसामी ती कस्मिन वृक्षमूले निपज्जी. तर काय होतं की ते पाणी लावत नसल्यामुळे एक जो माकड जो आहे त्या ठिकाणी एक थांबलेले जे माकड जे आहे ते पाण्याच्या शोधामध्ये त्या विहिरीच्या आजूबाजूला काय करत होता, तो फिरत होता. बोधिसत्व काही कामाच्या निमित्ताने त्या मार्गावरून जात असताना, चालत असताना तो त्या विहिरीकडे गेला आणि पाणी काढून तो प्याला स्वतः, आणि पाणी प्याल्यानंतर तो आपले हातपाय धुवून तो उभा होता की तो मक्कटंग अंदाज. तर तोच त्याच्या नजरेला ते माकड काय करतो, बघतो, माकड नजरेला पडतो. तर ते तहानलेलं जे माकड जे आहे असे ते जाणून काय करतात, ते पाणी काढतात आणि त्या दोन्हीमध्ये दोनियं अकरित्वा अदासी, तर त्याच्यात काय करतात, ते दोन्हीत पाणी टाकतात. अदासी तत्वाचे पण विस्समिस्सामी इति एकस्मिन वृक्षमूले. तर आता तिथे पाणी त्या दोन्हीत टाकलं, पाणी दिल्यावर आता ते काय करतात की विसावा घेतो म्हणून ते बोधिसत्व जे आहेत असं म्हणून ते एका झाडाखाली, वृक्षमूले निपज्जी, एका झाडाखाली जाऊन काय करतात, ते पडतात, झोपतात. अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही बघू शकत असाल पेंटिंग मध्ये की कसं घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये प्राणी जे आहेत ते पाण्याविना कसे व्याकुळ झालेले आहेत, आणि तिथे जे काही बकेट दिसते आणि त्या बकेटीने काही हे प्राणी काही काढू शकत नाही, हे आपल्याला बघायला मिळते इथे. आणि त्या विरान अशा रस्त्यांवरती बोधिसत्व जातात आणि त्यांना तिथून पाणी काढून त्या डोणीमध्ये टाकतात आणि ते त्या जो माकड जो असतो त्याला ते पाणी ते पाजतात. ओके, नेक्स्ट मॅम. मक्कटो पानीयं पिवित्वा अविदुरे निसीदित्वा मुख मक्कटिकं करोन्तो बोधिसत्तं भिंसापेसी बोधिसत्तो तस्स तं किरियं दिस्वा. अरे दुठ्ठ मक्कट, अहं तव पिपासी तस्स किलंतस्स बहुं पानीयं अदासी इदानी त्वं मयं मुखमक्कटिकं करोसि. आहो पापजनस्य नाम कतो उपकारो निरर्थको इति वत्वा पठमं गाता. तर इथे काय होतं, जो माकड जो होता तो पाणी तो पितो आणि त्याच्याजवळ बसून, कोणाजवळ बसून, त्याच्या थोडं अविदुरे म्हणजे थोडं दूर बसून मुख मक्कटिकं करतो. तर तो आपलं जे तोंड जे आहे ते वेडे वाकडे करतो. जसं आपण माकडाला बघतो कधी कधी तो एकदम चिडवतो, वेडे वाकडं तोंड करतो, नाही का. अशा बऱ्याचशा आपल्याला स्टोरी माहिती आहे. तर माकडाचा जो धर्म आहे तो त्या पद्धतीने तो या बोधिसत्वासोबत आपल्या उपकाराची जाण न ठेवता तो काय करतो, वाकुल्या करतो एक प्रकारचा, वेडे वाकडे करून. आणि बोधिसत्वाला तो एक प्रकारचं भिंसापेशी, तो भीती दाखवतो, है ना, किंचाळतो, दात कचकच करतो, अशा पद्धतीने. तर तिथे बोधिसत्व त्याची जी करणी जी आहे, बोधितस्स तं किरियं दिसवा, त्याची जी करणी पाहून बोधिसत्व म्हणतात की अरे दृष्ट माकडा, नाही का, मी तुझं तहानलेलं जे काही दुःख जे आहे ते मी काय केलेलं आहे, मिटवलेलं आहे, आणि तुला त्याची जाण नाहीये, म्हणून तुला एक प्रकारचं मी तुला पाणी दिलंय आणि त्याची पाणी ह्यासाठी दिलं की तुझी जी काही तहान जी आहे ती मी मिटावली, राईट. आणि तू मला अशा पद्धतीने मला चिडवतो आहेस, अशा पद्धतीने बोधिसत्व त्या माकडाला म्हणतात. आणि नंतर ते विचार करतात की इदानी त्वं मयं मुक्कट करोसि अहं पापजनस्य नाम कतो उपकार. तर प्राण्यावर केलेलं जे उपकार जे आहेत, नाही का, अशा पद्धती प्राण्यावर नाही, पापजनस्य जे पापी जो जन आहे, नाही का, त्याच्यावरती आपण जेव्हा उपकार करतो ते कसं ठरतं, व्यर्थ ठरतं. अशा पद्धतीने बोधिसत्व म्हणून त्यांनी ही गाथा जी आहे ते म्हणतात. ओके, तर इथे तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने मागचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्याला हे चित्रामध्ये बघायला मिळतं की बोधिसत्व त्यांना पाणी
काढून त्या दोणीमध्ये टाकून त्याची तहान जी आहे ती मिटवतात. परंतु तो कशा पद्धतीने वाकुल्या देतो, बोधिसत्वांना एक प्रकारचा चिडवतो, त्रास देण्याचा प्रयत्न करतो. ओके. आणि हे चित्र खूप बोलकं चित्र आपल्याला बघायला मिळतं. कसा तो काय म्हणू, बंदर जो आहे तो बंदर आपल्याला दाखवला गेलेला आहे. ओके. अदम्म ते वारी बहुत रूपं गम्मा भीत तस्स पिपासितस्य सोदानी पित्वान किरिंकरोसी असंगमो पापजनेन सेयोती. तर बोधिसत्व म्हणतात ह्या गाथेमध्ये की मी तुला पाणी दिलं, नाही का, अधम्म ते वारई उतरू, मी पाणी दिलं जे तहानलेलं, व्याकुळ झालेलं किंवा घामानी भिजलेलं किंवा उष्णतेने म्हणू एक प्रकारचं, नाही का, आपल्याला उष्णतेने काय होतं, गरमीने त्रस्त होतो ना, तसा झालेला तू होतास, नाही का. सोदानी पित्वानं किरीन कोसी असंगमो पापजनेन सेयती. तर पण आता पाणी पिऊन तू काय करतोय, उलट मला चिडवतोस, नाही का. तर पापी जे लोक असतात त्याची संगत करणं तेच, नाही का, एक प्रकारचं संगत करू नये, संगत न करणेच एक प्रकारचं चांगलं आहे, असं असंगमो पापजनेन सेयोती असं म्हटलंय. इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने तो त्या झाडाला लटकलेला आपल्याला चित्रामध्ये बघायला मिळतं की त्याच बोधिसत्वाला, ज्या बोधिसत्वाने त्याची ठाण बागवली होती, आणि त्याच्या उलट तो बोधिसत्वानं तो चिडवतो, भीती घालवतो, आणि त्यामुळेच बोधिसत्व त्याला ह्या गाथेमधून अशा पद्धतीने त्याचं जे कर्म जे आहे त्या कर्माचं एक प्रकारे जाणीव करून देतो. आणि आपल्या अशा पद्धतीने जे काही ज्याच्यावरती आपण हे करतो, उपकार करतो, अशा लोकांची, असे लोक अशा पद्धतीने नाही काय उलट करणी त्रास देतात. तर असे जे पाप लोक जे आहेत, नाही का, पापजन जे आहेत, त्याचे संगत न करणेच चांगलं असं बोधिसत्व या गाथेमधून म्हणतात. तर इथे अट्टकथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की तत्त सोदानी पित्वान किरिंग करोसी इति. ओके. तर किरिंग करोसी इतिचा अर्थ असा आहे की ती सो इदानी त्वंग मया दिन्न पाणी अंग पिवित्वा मुखमक्क टिकंग करून तो किरी किरी ती सद्दंग करोसी. की मी दिलेलं जे पाणी जे आहे तर विकृत एक प्रकारच्या चेहऱ्याने आवाज करत, नाही का, किरिंग किरिंग काय किरी किरी तिंग सद्दंग करोसी, म्हणजे एक प्रकारचे जे जो आवाज करत तो चिडवतोस, अशा अर्थाने किरिंग करोसी तर जे आहे त्याचा अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे. असंगमो पापजनेन सेयो इति म्हणजे काय, तर पापजनेन सद्दिंग संगमो न सेयो असंग मग एव सेयोती. तर म्हणजे काय, तर पापी लोकांची जी काही संगती जी आहे ती करणं योग्य नाही, नाही का, न सेयो म्हणतात. तर त्यांच्याशी असंगती जी आहे किंवा त्यांचा संबंध जीव नये तेच योग्य आहे, असं ह्या जातक अट्टकथेमध्ये आपल्याला त्या अर्थ समजून घ्यायला मिळतो. ओके. की कशा पद्धतीने जो हे आहे, काय म्हणू त्याला, बोधिसत्व जो ज्या पद्धतीने त्याच्यावरती करुणा करतात आणि करुणेच्या पायी त्याला जो व्याकुळ असा जो हे होता, माकड जो होता, त्याला पाणी पाजलं होतं, नाही का, आणि त्याच्यावरती उपकार झाल्यानंतरही माकड काय करतो, त्याचा एक प्रकारचा आभार न मानता तो उलट करणी त्याचा अपमान करतात, तो वाकडं करून चिडवून त्याच्या एक प्रकारचं भीती दाखवून, राईट. तर अशा पद्धतीने इथे त्याची जी काही पापी वृत्ती किंवा अकृतज्ञ अशी जी भावना जी आहे त्याचं इथे उल्लेख बोधिसत्व करतात. आणि त्यामुळे अशा लोकांशी संबंध ठेवण्यापेक्षा दूर राहणंच चांगलं, हे ह्या गाथेमधून आपल्याला बघायला मिळतो की कशा पद्धतीने तो जो हे आहे, काय म्हणू, बंदर जो आहे, वानर जो आहे, त्याची संगती नको, अशा पद्धतीने इथे आपल्याला अर्थ बघायला मिळतो. नेक्स्ट मॅम. तं सुत्वा सो मित्त दुभ्भी मक्कटो पंग
केन वेत्तं निठ्ठितं निठ्ठितंती संयं करोसि इदानीत्से ते सिसे वच्चं पातेत्वा गमिष्यामि इति वक्त्वा द्वितीयं गात माह. तर इथे ह्या गोष्टीला ते ऐकून तो मित्रदुभी म्हणजे जे मित्रद्रोही किंवा जो अविश्वासी जो मित्र आहे, माकड जो आहे, तो काय म्हणतो, त्वं एतक येन वेत्तं निठ्ठित ती संयम करोसी. अरे तुला काय वाटतं, नाही का, म्हणजे हे जे काही आहे की हे एवढ्यावर मी थांबलो नाहीये. आता मी काय करेल, इदानी सेसे वचन पातेत्वा, आता तुझ्या डोक्यावर मी काय करेल, विष्ठा करेल, घाण करेल, नाही का, म्हणजे संडास करेल, असं ते इथे तो बंदर बोधिसत्वाला म्हणतो. आणि असे तो बोलून काय करतो, गाथा द्वितीय म्हणजे दुसरी गाथा ते बंदर जो आहे तो इथे आपल्याला बोलतो की कोते सुतो वा दिठो वा सिलवा नाम मक्कटो इदानी खोतं ओहंछं एसा अस्माक धम्मता इति. ओके, तर इथे आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने तो माकडाचा जो संवाद जो आहे बोधिसत्वाशी आपल्याला बघायला मिळतो की बाबा मी एवढ्यावर थांबलेलो नाहीये, आता मी काय करेल, तुझ्या अंगावरती विष्ठा करेल, राईट. तर को ते सुतोवा दिठोवा म्हणजे तू कधी ऐकलं का किंवा बघितलं आहे का की सीलवा नाम मक्कटो, की माकड हा कधी शिलवा नसतो, राईट, असा तो बोधिसत्वाला म्हणतो. तर इदिना खोतं ओच्छं एसा अस्माक धम्मा इति. तर असे उपकार करणाऱ्याच्या डोक्यावर घाण विष्ठा करणे, नाही का, ओहच्चंग म्हणजे विष्ठा म्हणा किंवा घाण म्हणा, नाही का, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला बघायला मिळतो. आणि हाच आमचा काय एसा अस्माक धम्मा इति, म्हणजे हाच आमचा काय स्वभाव आहे, असा तो माकड बोधिसत्वांना म्हणतो. म्हणजे कशा पद्धतीने हा जो संवाद चाललेला आहे आपल्याला बघायला मिळतो आणि कशा पद्धतीने त्याची जी उपकाराची परतफेड तर दूरच राहिली आणि तो कसा अकृतज्ञ आहे, कसा तो काय म्हणू विश्वासघातकी आहे, हे या प्रसंगावरून बघायला मिळतो. आणि इथे आपल्याला त्याची जी एकंदरीत त्यांचा जो स्वभाव जो आहे तो इथे आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे खूप बोलकं चित्र इथे बघायला मिळतं की कशा पद्धतीने तो बोधिसत्वाला ट्रीट करतो. ओके, नेक्स्ट मॅम. तत्राय संख्ये पत्तो भो ब्राह्मण मक्कटो कत गुण जान नको अचार संपन्नो सिलवा नाम हत्ती ती कहंतया सुतो वा दिठो वा इदानी खो अहंतं ओहच्चं वच्चं ते सिसे कत्वा पक्क मिस्सामी अस्माकं मी कन्नी मकट्टानं नामा एसा धम्मता अयं जाती स्वभाव एदिदं उपकारस्य सिसे वच्चं कातबत्ती. तर इथे ह्या अट्टकथेमध्ये आपल्याला बघायला मिळतं की कशा पद्धतीने तत्राय संख्येपत्तो म्हणजे इथे संक्षिप्त अर्थ हा आहे की हे ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे हे ब्राह्मण, की तू जो कधी बघितला आहे का किंवा ऐकला आहे का की माकड केलेल्या गुणाला जाणतो, नाही का, कत गुण जाणा नको म्हणजे केलेलं जे उपकार आहे त्याला तो जाणतो, असं कधी तू बघितलं आहे का. आचार संपन्न शीलवान असतो का, आचार संपन्न शीलवा अशा पद्धतीचा असतो का, असा अर्थ आहे. ओके, तर तुझ्या डोक्यावरच घाण करून मी निघून जाईल, नाही का, तो काय म्हणतो, तया सुतोवा दिठोवा इदना खो अहंतो ओच्छं वच्चं, की आता मी तुझ्या डोक्यावरच काय करेल, हे करेल, घाण करेल. याचा अर्थ काय, तर ते सिसे म्हणजे त्यांच्या डोक्यावरती घाण करून निघून जाईल. हाच आमचा काय आहे, स्वभाव आहे. कसा आहे, जाती स्वभाव म्हणजे जन्मताच स्वभाव आहे. तर असे उपकार करतो त्याच्यावरतीच विष्ठा करणे, नाही का, एदिदम म्हणजे असा उपकार करणाऱ्याच्याच डोक्यावरती सिसे वच्चन कातबत्ते, अशा पद्धतीने काय करतात
घाण करतात, विष्ठा करतात, या अर्थाने आपल्याला इथे बघायला मिळतं. इथे तुम्ही चित्रामध्ये बघत आहात की तो कशा पद्धतीने बोधिसत्वाच्या डोक्यावरती घाण करतो, तो अंगावरती घाण करतो. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपला जो जाती स्वभाव जो आहे तो जाती स्वभाव त्यांनी इथे तो या जातक अट्टकथेमधून आपल्याला बघायला मिळतो. त्याचा अर्थ बघायला मिळतो की कशा पद्धतीने त्याची उलट क्लेरिफाय करतो त्याचा जो काही हे आहे स्वभाव आहे तो. ओके, नेक्स्ट. तंसुत्वा बोधिसत्तो उत्थाय गंतु अरभि मक्कटो तंखणिंग उपतित्वा साखायं निषिदित्वा ओलंबकं ओतरंतो वियतस्य शिष्ये वच्चं पातित्वा विरवंतो वनसंडं पाविसी बोधिसत्वो न्यत्वा आगमासी. तर इथे तुम्ही बघत आहात की कशा पद्धतीने त्या बोधिसत्वाला घाणीने तो भरवतो आणि जो माकड जो आहे तो पळून जातो. तुम्ही बघत आहात चित्रामध्ये की कशा पद्धतीने जो बोधिसत्व आहे त्याला हेल्प केलेली असते आणि त्याची परतफेड त्याला अशा पद्धतीने बघायला मिळते. ओके, म्हणजे आपल्याला ह्या जातकाच्या ह्या विषयामधून, ह्या संवादामधून बघायला मिळते की अशाच पद्धतीने आपल्याही जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे व्यवहार होतात. म्हणजे आपण खूप लोकांवरती उपकार म्हणा, करुणेच्या पोटी आपण त्यांच्यावरती मदत करतो, परंतु अशा पद्धतीची परतफेड करणारे भरपूर लोक आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीचा जो काही भाग जो आहे तो आपल्याला या जातकाच्या अनुषंगाने बघायला मिळते. म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने आपल्याला ह्या जातकाचा संबंध बघायला मिळतो. म्हणजे सामाजिक असो किंवा वैयक्तिक असो, व्यावसायिक ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीचे काय म्हणू आपल्याला अनुभव येतात, नाही का. म्हणजे उपकार करूनही आपलेच लोक किंवा आपलेच सहकारी आपल्याला प्रामाणिकपणे मदत करूनही आपण नंतर ते काय होतात, आपल्यावरती शंका घेतात, आपली बदनामी करतात, नाही का. वर्तन त्या सारखंच ते वर्तन करतात, नाही का. कुटुंबात हे तशा पद्धतीचं होतं की आपण प्रेम देतो, उपकार करतो, पण ते तशा पद्धतीचं त्यांचा बिहेव नसतो, ते अकृतज्ञ असतात, नाही का. म्हणजे अपेक्षेच्या विरुद्ध वागून ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात, असं आजही होतं, नाही का. म्हणजे मनुष्यवडीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आपल्याला जग बघायला मिळतं. अशा वेळी शांत राहून बोधिसत्व, नाही का, दूर जाणंच हे पसंत करतात. आणि इथे ते आपले जे काही वस्त्र होतं किंवा अंग जे आहे ते स्वच्छ ठेवतात, स्वच्छ करतात. आणि आपल्या मनाला सुद्धा तशाच पद्धतीने विचार करून स्वच्छ ठेवण्याच्याच अनुषंगाने, म्हणजे इथे कापड जरी धुत असेल, परंतु जो इन्सिडेंट झालेला आहे त्यांच्या ह्या माकडाच्या व्यवहाराच्या निमित्ताने, तर इथे आपल्याला तशा पद्धतीने आपल्याला कनेक्ट करून त्याला बघता येतं की कशा पद्धतीने बोधिसत्वानी दूर राहणंच पसंत केलेलं आहे, नाही का. आपण असं म्हणतो असेवनाच्या बालानं, नाही का. तर त्या पद्धतीने इथे तो विचार बोधिसत्वाचा आपल्याला बघायला मिळतो की उपकार करणं, त्यामुळं काही उपकार करायचं नाहीये, आपण करणं थांबवलं नाही पाहिजे, पण आपण त्या केसमध्ये आपण विवेकाने, प्रज्ञेने आपण तो विचार केला पाहिजे, असं आपल्याला याच्यातून शिकायला मिळतं. किंवा जे कृतज्ञ जी लोक असतात त्यांच्याकडून आपल्याला आभाराची जी काही ही आहे, काय म्हणू त्याला, शिकवण, अपेक्षा जी आहे ती आपण नाही ठेवली पाहिजे, कारण तर त्यांची वृत्तीच तशा पद्धतीची असते, वेगळीच असते, नाही. तर मर्यादित आपण त्यांच्याबद्दलचे संबंध आपण ठेवले पाहिजेत. आपण सहजासहजी खूप लवकरच कोणाशी संबंध जुळून एकदम एकाएकी दृढ असे संबंध निर्माण करतो आणि नंतर आपल्याला हाती दुखणं किंवा दुःखच येतं पदरी. यामुळे आपण आपली मानसिक जी शांतता जी आहे ती आपण राखली पाहिजे, सती जागृत असली पाहिजे, प्रज्ञा जागृत असायला पाहिजेत. आणि तेव्हा कुठे आपण अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेऊ शकतो सतीमध्ये राहून. तर समाजामध्ये असे उपकार विसरणारे असतात,
त्यांच्यापेक्षा जे सद्गुणी जे पंडित नाही का, आपण म्हणतो ना असेवनाचे बालानंद पंडितानांचं सेवना, तर जे पंडित लोक आहे, सद्गुणी लोक आहेत, तर अशा लोकांशी आपण संबंध ठेवले पाहिजेत, तर आपली प्रगती होऊ शकते. असा हा एक संदेश एकंदरीत आपल्याला या जातकामधून बघायला मिळतं. तर इथे आपण या जातकाचं जे शेवट जे आहे ते आपण बघूया की सत्ता न भिक्कवी इद नेव देवदत्तो पुब्बेपी मया कथा गुण न जानासी एवा इति वत्वा इमं धम्मदेशनं अहरित्वा जातकं समाधानेसी तदा मक्कटो देवदत्त्वावसी ब्राह्मणोपण अहं एव आहोसी. तर शास्ता नी भिक्षूंना उद्देशून म्हणतात की आताच काही हा देवदत्त काय होता, कृतज्ञ जो आहे असं नाहीये. ओके, का कृतज्ञ, तर पूर्वी देखील अशाच पद्धतीचा तो उपकार न जाणणारा त्यांनी जाणले नाहीत, नाही का. न जानासी एवा म्हणजे त्यांनी पूर्वी सुद्धा उपकार त्यांनी जाणलेले नाही आहेत. तर याप्रमाणे धर्मोपदेश शास्त्रांनी करून जातकाचं जे काही समुधान जे आहे तर ते फोड करतात आणि म्हणतात की त्यावेळेचा जो माकड जो आहे ते देवदत्त होता. ओके, आणि जो ब्राह्मण जो होता तो बोधिसत्व, तर तो मात्र मीच होतो. अशा पद्धतीने हे जातक दुभीय मक्कट जातक सुद्धा आपल्याला इथे आपण इथे संपवलेलं आहे. परंतु ह्या दोन्ही जातकामध्ये आपल्याला भलेही खूप छोटे छोटे जातक होते आणि खूप तात्विक याच्यामध्ये धम्म नसले तरी त्याचा जो संबंध जर आपण विधम्माशी जोडून नाही का, कारण तर मनाच्या विविध अशा काय म्हणू स्तराचा अभ्यास आपल्याला या दोन्ही जातकामधून करता येतो की कशा पद्धतीने आधीच्या मक्कट जातकामध्ये आणि आताच्या या दुभीय मक्कट जातकामध्ये कशा पद्धतीने त्या माकडांनी व्यवहार केलेला बोधिसत्वांशी तो आपल्याला बघायला मिळतं. की अशा पद्धतीने जे जातक आहेत त्या जातकाचं जे कृतज्ञता भाव जो आहे तो त्याचं वर्तन जे आहे ते कशा पद्धतीने होतं आणि बोधिसत्वानी ज्या पद्धतीने आपल्याला काय म्हणू एक प्रकारचं अलोभ अशा पद्धतीचं त्याची बोधिसत्वांची चर्या होती, अदोष अशी चर्या होती नाही का, अमोह अशी चर्या होती आणि त्यामुळेच निस्वार्थपणे पाण्याचं दान बोधिसत्व त्या ह्या दुभीय मक्कट जातकामध्ये करतात. करुणेने ते मदत करतात नाही का. तिथे दोष द्वेष नाहीये त्या प्राण्याबद्दल, माकडाबद्दल किंवा मोह नव्हता. एक प्रकारचं परिस्थिती समजून उमजून त्याच्यावरती त्यांनी क्रिया केलेली आपल्याला बघायला मिळते या दुभीय मक्कट जातकामध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तरुणा किंवा उपेक्षा, सती नाही का, पैया अशा पद्धतीचे विविध अंगांनी आपल्याला ह्या जातकाला आपल्याला बघता येतं नाही का. त्याच पद्धतीने माकडाचा जर आपण विचार केला तो कशा पद्धतीने तो माकड जो आहे बोधिसत्वासोबत बिहेव करतो नाही का. त्याचं चित्त कसं दोषमूलक आहे नाही का, मोहमूलक आहे, लोभमूलक आहे नाही का. चिडचिड करतो, उपकाराची ओळख त्याला पटत नाही, त्याला त्याची जाण होत नाही है ना. तो स्वतःला श्रेष्ठ म्हणून किंवा त्याचं जे जाती स्वभाव जो आहे त्यालाच तो अंतिम मानतो, त्यालाच ते योग्य वाटतं त्याला, त्याची कृती जी आहे ती नाही तर. अशा पद्धतीने कुशल आणि अकुशल जे काही क्रिया आहे, कर्म जे आहेत त्याचा इथे संघर्ष आपल्याला बघायला मिळतो दोन्ही जातकामध्ये. आणि या दोन्ही घटनेमध्ये आपल्याला जे सगळ्यांच्या अगदी बोधिसत्व असो की माकड जे आहेत त्यांच्या मानसिकतेचा नाही का जो प्रवाह जो आहे तो त्याचा अभ्यास आपल्याला या दोन्ही जातकामध्ये करता येतो. आणि याच्यामध्ये ह्या जातकाच्या अनुषंगाने आपल्यालाही कशा पद्धतीची जी शिकवण जी आहे ती आपल्याला शिकता येते, त्याच्यातून बोध घेता येतो, असे हे दोन्ही जातक आहे. म्हणजे याच्यामध्ये कम्म
आणि फल, आणि त्यातून फलाच्या माध्यमातून आपल्याला जी होणारी जी काही म्हणून निष्पत्ती म्हणू, एक प्रकारचा संदेश म्हणू, नाही का, तो कसा आहे की आपण केलेल्या उपकाराची फेड म्हणून आपण कृतज्ञ असायला पाहिजे, नाही का. त्याच्यामध्ये मोह मोडता दुसऱ्याला दुःख न देता कृतज्ञ असायला पाहिजेत, अशी ही शिकवण आपल्याला ह्या दोन्ही जातकामधून बघायला मिळते, राईट. तर इथे हे दोन्ही जातक इथे संपलेले आहेत. मला वाटतं आपण इथे थांबायला पाहिजेत. या दोन्ही जातकाच्या निमित्ताने कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण त्यासाठी वेळ घेऊया. इथे मी थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू, खूप सुंदर. खूपच सुंदररित्या सर दोन्ही जातक तुम्ही समजावून सांगितले आणि अशा सोप्या पद्धतीने सांगितले की जे दैनंदिन जीवनामध्ये जी दुसरी कथा आहे तिचा बिलकुल हे की ज्यांच्यावर आपण उपकार करतो तेच लोक आपल्याला विसरून जातात. हा मंच कोणाचे प्रश्न असतील तर जरूर विचारावे. आता हा मंच प्रश्न उत्तरासाठी मोकळा झालेला आहे. कोणाचे प्रश्न नाहीये असेल तर विचारा, नसेल तर आपण. खूप सोपे जातक होते हे आणि खूप इंटरेस्टिंग होते. कशा पद्धतीने आपण नेहमीप्रमाणे बघतो की बोधिसत्व चा संबंध प्राणी योनीशी येतो. यावेळेस दोन्ही प्राणी जे आहेत ते बोधिसत्वाचे समोरचे असे कॅरेक्टर्स आहेत. स्वतः बुद्ध बोधिसत्व जे आहेत ते मनुष्य योनीमध्ये दाखलेले आहेत. हा फरक आपल्याला इथे बघायला मिळतो. ओके. खूप काही असे प्रश्न अजूनही आपल्याला खूप शोधता येतात, आपण शोधले पाहिजेत आणि थोडीशी त्या अनुषंगाने चर्चा पण झाली पाहिजे. कोणाचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. येस सर, गायकवाड सर बोला. जय भीम सर, नमो बुद्धाय. नमो बुद्धाय. सर दोन्ही जातक कथा खूपच सुंदर तुम्ही समजावून सांगितल्या. तर आता मला जे विचारायचं तो असा प्रश्न म्हणून असं विचारायचं नाहीये. आता जसं आपण पाहिलं की जो यांचा बोधिसत्वांचा मुलगा म्हणजे ब्राह्मण कुमार, तो त्या माकडाला पाठमोरा पाहतो. त्याच्यामुळे त्याचं वस्त्र पाहून त्याला त्याचं म्हणजे आकलन करता येत नाही की तो म्हणजे ब्राह्मण आहे का माकड आहे. तो त्याला ब्राह्मण समजून आपल्या वडिलांना येऊन सांगतो की त्याला मदत करा वगैरे. परंतु त्याचे वडील जेव्हा येऊन बाहेर पाहतात तेव्हा ते त्याला पूर्ण ओळखतात. तर हा दोन दृष्टिकोनातला फरक आहे. तर आणि दुसऱ्या याच्यात आपण असं म्हणतो की जी प्राण्याचा धम्म आहे तो प्राणी त्या धम्माप्रमाणेच वागतो. तर आता रिसेंटली म्हणण्यापेक्षा मागे मला असं आठवतं की एक बातमी मी वाचली होती की राजस्थानमध्ये एका मंदिरामध्ये एक बिबट्या त्या पुजाऱ्याच्या अंथरुणामध्ये येऊन झोपायचा रात्री. अच्छा. आणि सकाळ झाल्यावर निघून जायचा. हा, तर आता आपण जर असं पाहिलं तर प्राणी धर्म हा वेगळा आहे, परंतु आपण आता बघितलेली सत्य घटना ही वेगळी आहे. तर या अनुषंगाने आपला म्हणजे या कथेकडे आपण एक मर्यादित दृष्टिकोनातून पाहणे असं योग्य राहील, किंवा म्हणजे परिस्थितीने रूप त्याच्यामधल्या ज्या केवळ भावना आहेत किंवा जे स्वभाव आहेत त्याच्यावरच लक्ष देऊन आपण त्याचं स्पष्टीकरण किंवा आकलन करायला पाहिजे. राईट. नाही, याच्यातून तेच आहे. आता आपले चित्र तसे होते ते की पाठमोरा चित्र होतं. वडिलांनी बघितलं तेव्हा पुढून होतं. ते आपले चित्रांमध्ये थोडासा हे आहे. त्या टेक्स्ट मध्ये असं कुठेही नाहीये की ते पाठमोरे आहेत ते. ठीक आहे, फक्त चित्रामध्ये ते तुम्हाला दिसलं ते, परंतु त्यालाही ते तसंच त्याच फौजमध्ये ते असावेत ते. परंतु मुलगा लहान आहे, त्याचा अनुभव कमी आहे, त्याची जाण कमी आहे.
तर माकड जर आपण तशा पद्धतीने आजही आपण हे केलं तर तो माकड पुरुषासारखा नाही माणसासारखा दिसू शकतो, है ना. तर तशा पद्धतीने त्यांनी तो वेश घेतला होता आणि त्या वेशामुळं त्याला तशी जाण झाली होती. ते एक प्रकारची त्याची तेवढीच जाण होती विवेकाची, राईट. आणि दुसरा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला की आपण याला कितपत घ्यायचं, किती म्हणजे एक मर्यादा असायला पाहिजेत का. तर त्या बाबतीत नाही का आपल्याला असं म्हणता येईल की जे पारंपरिक जो थेरवादाच्या दृष्टिकोनातून किंवा जे जे कॅनॉनिकल लिटरेचर आहे आपलं त्रिपिटक जे आहे, त्या त्रिपिटकाच्या अनुषंगाने जे आपण प्रॅक्टिशनर म्हणून आपण जे थेरवाद परंपरा म्हणा किंवा इतरही पंथामध्ये जी भावना आहे बुद्धांच्या टीचिंग्सला समजून घेण्याची, जातकांना समजून घेण्याची आणि जातकामध्ये अशा पद्धतीचा मानवासोबत प्राण्यांचा व्यवहार म्हणा, त्याचा संवाद म्हणा, बोलणं म्हणा, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या की आपल्याला साहजिक आहे हे असे प्रश्न पडले पाहिजेत. आणि आधुनिक आजच्या घडीला ज्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात आणि जे नॉन बुद्धिस्ट म्हणा किंवा जे स्कॉलर आहेत, जे फक्त लिटरली अभ्यास करणारे जे स्कॉलर असतात, तर त्यांचा दृष्टिकोन नक्कीच वेगळा असतो. तो आजच्या घडीच्या विज्ञानाला अनुसरून असतो आणि त्यामुळे तशा पद्धतीचे त्यांचे काय म्हणू त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. म्हणजे ते असे जातकांना बऱ्याचशा मोठ्या मोठ्या विद्वानांनी जे पाली साहित्याचे अभ्यासक आहेत ते ह्या जातकाला फक्त एक रूपकाच्या माध्यमातून नाही का त्याकडे बघतात आणि त्याचा संबंध डायरेक्ट तशा पद्धतीचा नव्हता असेही भाष्य करतात किंवा तशा पद्धतीचं माणूस आणि प्राण्याचा संवाद होणं हे अशक्य आहे अशा पद्धतीचंही भाष्य होतं, नाही का. ते प्रॅक्टिकल आहे का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. पण पारंपरिक जो भाव जो आहे तो जर बघितला आपण तर आपल्याला कम्म सिद्धांत आहे, बुद्ध होण्याची परंपरा आहे, जातक त्यामुळेच आपण समजून घेतो आणि बुद्ध होण्याच्या परंपरेला सुद्धा आपण मानतो आणि जगभर मानतात. आणि त्यामुळे त्यांचे जे जसं बुद्धांचं आपण नेहमी बऱ्याचशा ह्या सिरीजमध्ये म्हणा किंवा धम्मपद अट्टकथेच्या सिरीजमध्ये सुद्धा आपल्या वक्त्यांनी सांगितलं सुद्धा आहे, सारखं नेहमीच सांगतात की बुद्धांना पुब्बे निवास ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आज वाचायला बघायला किंवा त्या अनुषंगाने टीचिंग्स आपल्याला ऐकायला मिळते, राईट. तर त्यामुळे जो पारंपरिक वर्ग जो आहे तो याला सत्य मानतो. पुब्बे निवास ज्ञान म्हटलं की त्याची प्रचिती आणण्यासाठी काही मापदंड पुरेसे आहेत, आपण समजून घेऊ शकतो, नाही का, की पुब्बे निवास म्हणजे काय तर पूर्वीचे कितीतरी जन्म म्हणजे 547 आपल्याला ह्या जातकाच्या टेक्स्टच्या अनुसरून आपल्याला ते कनेक्ट करता येतं आणि वेळोवेळी आपल्याला त्रिपिटकामध्ये जातकाच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या सुत्तांमध्ये आपल्याला ते संबंध बघायला मिळतात की कसं बुद्धांकडे लोक यायचे आणि त्या व्यक्तींबद्दलची गतीच्या संदर्भात विचारायचे. तर त्यामुळे बुद्ध त्यावेळेस त्या गोष्टीला कनेक्ट करून त्याच्याबद्दलची चर्चा व्हायची आणि ते पुब्बे निवास ज्ञानामुळेच ते शक्य व्हायचं. त्यांचे पूर्वीचा जन्म सांगायचे, कितीतरी जन्म सांगू शकत होते, स्वतःचे सांगू शकत होते आणि इतरांचे सुद्धा. तर त्यामुळे ती जी बाबा आहेत ती जर जाणली आपण तर तिथे ह्या दोन्ही कथेनुसार आपण नाही का विवेक जो प्रज्ञा जी आहे ती सोबत श्रद्धेसोबत जर ठेवली तर आपण ते समतोल साधू शकू. हे उत्तर आहे माझं या बाबतीत. म्हणजे एकदम जर डिनाय केलंय ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या मधली जी विचिकिच्छा आहे ती वाढू शकते, शंका करण्याची नाही का, विचिकिच्छा करण्याची जी बाब जी आहे ती वाढू शकते आणि त्यामुळे आपण ती विचिकिच्छाच श्रद्धा प्रतिस्थापित करण्यासाठी अडथळा आहे असं बुद्ध सुद्धा म्हणतात, नाही का. तर त्यामुळे ती विचिकिच्छा काय म्हणू प्रज्ञेने व्हायला पाहिजे आणि प्रज्ञेने होऊन काही मापदंड जोडता येतात का, तशा पद्धतीने त्याला समजून घेता येतं का, पुनर्जन्माला समजून घेता येतं का, नाही का, पूर्वीच्या कितीतरी अशा जन्मांबद्दल समजून घेता येतं का, नाही का. बुद्ध होते, बोधिसत्व होते आणि बोधिसत्वाच्या सराउंड मध्ये त्या रेडियस मध्ये जे जे जन्म घेतात त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी होती का, नाही का. आपल्याला नेहमी बोधिसत्व प्राणी योनीमध्ये बघायला मिळतात आणि ते बोलतात, ते विचार करतात, विवेक त्यांचा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. अशा बऱ्याच गोष्टीची आपली चर्चा होऊ शकते.
पण मला वाटतं की आपण तो समतोल जर साधला तर आपल्याला टीचिंगला समजून घेता येईल. डायरेक्टली डिनाय केल्यापेक्षा आपण हळूहळू त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि अंतिमतः असं ठरवू नाही की बाबा हे खरंच नाही आहे किंवा हे चुकीचंच आहे किंवा हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे खरं उतरत नाही, नाही का. आणि बुद्धांची शिकवण तर विज्ञानवादी आहे, नाही का. ते विज्ञान हे विज्ञान ते बरोबर आहे का? आपण म्हणतो ना हे शरीर विज्ञानाबद्दल बुद्ध सांगतात आणि हे आजचं जे विज्ञान आहे त्याला कंपॅरिझन करून बघण्याचा प्रयत्न होतो. बऱ्याच गोष्टी आहेत. तर मला वाटतं आपण थोडा समतोल साधूया काही काळ, जोपर्यंत ह्या सगळ्या सिरीज होत नाही आणि ते सिरीज आपली अख्खी संपली तर त्यावेळेस आपण कुठल्या एका निष्कर्षात पोहोचू असं मला वाटतं. तर त्यामुळे आपण ह्या क्षणाला तरी आपण श्रद्धेचा अंग जोपासलं पाहिजे आणि ह्या गोष्टी समजून त्याचा समतोल राखला पाहिजे. साधू साधू साधू. थँक्यू सर, थँक्यू. येस, खूप खूप धन्यवाद. ओके. अजून कोणाचे आहे? अजून कोणाचे प्रश्न? खूप छान प्रश्न होता. जातकाच्या निमित्ताने खूप सारे प्रश्न येऊ शकतात. अजून आपले एवढे 69वा व्याख्यान आहे. अजून ते प्रश्न त्या निमित्ताने यायला पाहिजेत. येस मॅम, बोला प्रमिला मॅडम. हा, नमो बुद्ध सर. सर ते तर जाणून बुजून माकडच, पण जमानाच असा आलाय की सध्या नातेवाईकांमध्येही असं बघायला मिळतं की आपण त्यांच्यासाठी कितीही केलं किंवा कुणासाठी काहीही केलं तरी ते असे म्हणजे उपकाराची त्यांना काही जाणीवच नसते. तर याबद्दल काही थोडस. नाही, मी सांगितलं नाही याच्या आधी की आपण उपकार करत असताना त्याची परतफेडीची जी जाण जी आहे त्याची भावना ठेवूच नाही, अपेक्षा करूच नाही अशा लोकांकडून. पण आपलं क्षेत्र, आपलं जे कर्म जे आहे, आपण बुद्धांची शिकवण शिकतो तर मला वाटतं की धम्मखेत्त म्हटलं गेलेलं आहे की आपल्याला धर्म अर्जित करण्यासाठी, कुशल कर्म अर्जित करण्यासाठी आपल्याला धर्मक्षेत्र कळलं पाहिजे की कुठे आपण कुशल कर्म अर्जित केले पाहिजेत. जसं ह्या जातकामध्ये आपल्याला शिकायला मिळतं की बोधिसत्वाने त्याला जळत्या कोलितानी त्याला पळवलेलं आहे. तर आपण तिथे मोह नाही आहे, तिथे प्रज्ञा आहे बोधिसत्वाची. आणि त्याच ठिकाणी मुलांनी जर तो कॉल घेतला असता, त्याला घरामध्ये घेतला असता, तर त्यांनी अक्षरशः ती जी कुटी मेहनतीने केली होती ती त्यांनी जाळून टाकली असती, राईट. त्यांनी घाण केली असती, आहे ना. त्यांना त्रास दिला असता, त्यांना दुःखाला ते प्राप्त झाले असते. तसंच आपण त्यातून शिकण्यासारखं भरपूर काही आहे की आपण सुद्धा नाही का एकदम ब्लाइंड फेथनी आपण म्हणतात ना तशा पद्धतीचं कार्य आपल्याकडून व्हायला नको. कोणाला मदत करायची, काय प्रायोरिटी म्हणतो ना, ती प्रायोरिटी आपल्याला कळली पाहिजे, प्राथमिकता कळली पाहिजे. एकीकडे आपल्याला कळलं पाहिजे, आपल्याला कळेल कधी, जेव्हा आपल्यामध्ये धम्म असेल. आपली धम्म मध्ये आपण जर प्रतिष्ठित असू तर आपली सती जागृत असेल आणि आपल्याला कळेल ते प्रज्ञेने की बाबा हे व्यक्ती जो आहे तो आपल्याकडे ज्या पद्धतीने आलेला आहे तो खरंच गरजू आहे का, आणि आपण त्या गरजू व्यक्तीला मदत करायची की नाही त्याची, त्यामुळे आपल्या प्रज्ञेवरती त्याची कस करून कसोटीवरती उतरलं पाहिजे, तरच ती मदत झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही एक प्रकारचं त्या तापस कुमारासारखी प्रॅक्टिस आपल्याकडून होऊन जाते, तुम्ही म्हणता तसं. तर त्यामुळे अशा लोकांना मदत कधी कधी करावी लागते, पण ती मदत करण्याची नाही का कॅपॅसिटी, पॅरामीटर्स कमी जास्त करून आपल्याला ते केली पाहिजे. म्हणजे द्यायची वेळ येतेच, नाही म्हटलं तरी मदत करावी लागते. तर त्यावेळेस जिथे 100% द्यायचं तर तिथे 20% देऊन आपण त्या त्या जबाबदारीतून आपण मुक्त झालो पाहिजे. त्याची अपेक्षा पण नाही करायची मग परत करण्याची, नाही का. एखादा व्यक्ती आपल्याला 1000 रुपये मागतो आणि तो नातेवाईक आहे जवळचा आणि आपल्याला माहिती आहे त्याची चर्या कशी आहे, तर त्याला आपण 1000 रुपयाच्या ठिकाणी 200 रुपये 100 रुपये आपल्याला माहिती आहे हे परत येणारे नाही आहेत, आहे की नाही. आणि त्याच्या मागे आपल्याला पळायचं नाही आहे आणि त्यामधून आपले संबंध खराब होणार आहेत. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यातून आपण आपले ते कॉल घेत आले पाहिजे. असं खूप चांगलं कनेक्शन या दोन्ही जातकासोबत लावत आहे. साधू साधू साधू. येस, धन्यवाद सर.
सर आता आपण, मला असं वाटतं की आता आपण जे उपकार असं म्हणतो, तर हा. ते उपकार म्हणजे आपली ती दान पारमिताच आहे ना. हो, तर बिलकुल आहे. आणि दान पारमितेमध्ये त्यांनी, बुद्धांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण इतरांच्या कल्याणासाठी जर आणि कुठल्याही लाभाची अपेक्षा न ठेवता आपण जे एखाद्याला काही अर्पण करतो, म्हणजे पैसे असतील किंवा भौतिक असेल किंवा शारीरिक किंवा काय असतील, कुठलंही दान असेल ते, तर तसंच ते दान असतं. त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण काहीही अपेक्षा न ठेवता केलं तरच आपल्याला त्या अपेक्षा भंगाचं दुःख होणार नाही. नाहीतर राईट, मग ते प्रत्येक वेळी आपल्याला ते असं टोचत राहील. राईट. पण त्याच्यातही आपल्याला नाही का अभिधम्मामध्ये नाही का पुग्गल पयती आहे ना, तर बुद्धांनी दान कोणाला द्यायचं, नाही का मदत कोणाला करायची, त्याचे फळ कोणाला दिल्यानंतर कुठलं फळ प्राप्त होतं ते अपेक्षा नाही करायची आहे, पण ते कॅल्क्युलेशन्स तर आहे त्याचे नॅचरली. तर त्यामुळे देते वेळेस खूप सजगतेची, खूप संकल्पासहित, म्हणजे बुद्धिस्ट म्हणून आपले तर संकल्प असायलाच पाहिजे. म्हणजे असं नाही की ट्रेनमध्ये आहोत, एक लंगडा व्यक्ती आलेला आहे आणि त्याला काढले आणि लगेच दिले, असा प्रकार सर्रास होतो. तर त्या क्षणामध्ये ती प्रक्रिया, म्हणजे सतीची जागृतीमध्ये ती प्रक्रिया झाली पाहिजे आणि सोबत संकल्प झाले पाहिजे. मग ते संकल्प आपण अख्ख्या त्रिपिटकभर संकल्प बघतो लोकांचे, आणि त्या संकल्प अनुरूप त्यांना पुनर्जन्म म्हणून त्याची गती ठरते. तर संकल्प निर्माणाचे असायला पाहिजे असं बुद्ध म्हणतात अल्टिमेट. मग ते छोटे छोटे का होईना ते आपले संकल्प कलेक्ट होतात, आपली जी व्हर्च्युअल बँक आहे त्या बँकमध्ये. तर त्यामुळे अपेक्षा नाही करायची आहे, पण संकल्प करायचे आहेत, असं पण आहे. तर ते संकल्प कसे असायला पाहिजेत, मोठे असायला पाहिजे, धर्माच्या अनुषंगाने असायला पाहिजे, ना की संकल्प आपण हे करतोय म्हणून मला नाही का माझाही तशाच पद्धतीचा लाभ झाला पाहिजे. हे अगदी हीन दर्जाचे संकल्प होतात कधी कधी, पण त्याचाही लाभ होतो. त्याचे उदाहरणं भरपूर सारे आहेत पाली साहित्यामध्ये. बरोबर सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. येस. प्रमिला मॅडमला अजून काही बोलायचं आहे का? हँडरेज आहे तुमचा. नाही हँडरेज नव्हता. हँडरेज होतं का? हा सर, नाही मी म्हणते की अगदी जवळचे किंवा आपल्यापेक्षा मोठे असलेले आपण अपेक्षा करत नाही, आपल्या अपेक्षेचा सवाल नाहीये. पण जे मोठे आहेत की त्यांना त्यांचं कर्तव्य न समजता ते दुसऱ्यांकडूनच अपेक्षा करतात आणि हक्काने दुसऱ्यांकडून घेतात याच्याविषयी, आणि वरून त्यांना म्हणजे आपण कुणाकडून काही घेतलं ह्याचं म्हणजे कवडीचंही उपकाराची जाणीव नसते किंवा हे नसतं. तर अशा विषयी, अशा लोकांविषयी म्हणत नाही, होते मी. अच्छा, त्यांच्यावरती आपण दुसरं काही नाही करू शकत. करुणा करायची, करुणा करण्याची पद्धत आहे. तर ती करुणा कशी करायची ती समजून घ्यावी लागते. अशा धम्म चाकच्या ग्रुपमध्ये होणाऱ्या ज्या चर्चा आहेत ना, त्या समजून घेतल्या की आपल्याला करुणा करण्याचे प्रकार कळतात, पद्धत कळते. टीचिंगच्या निगडीत आलो तर आपण ते टीचिंग समजून मग करुणा करता येते. राईट. जसं त्या पहिल्या जातकामध्ये त्या ब्राह्मण जो होता बोधिसत्व, त्यांनी कसं ब्रह्मविहाराची प्रॅक्टिस केली, आणि त्या ब्रह्मविहारामध्ये मेत्ता, करुणा, मुदिता, उपेक्षाची प्रॅक्टिस करतात. तर आपणही ब्रह्मविहारामध्ये आपण तशा पद्धतीने प्रॅक्टिस करू शकतो. ओके. तर असे लोक असतात, आहे आपल्या आजूबाजूला. आपल्यामध्येही ते गुण असतो, असं नाही आहे की आपल्यामध्ये नसतो. धम्माच्या निगडीत असतो तरी. तर ते सत्य आहे, आणि त्या सत्याला आपल्याही जीवनामध्ये ते येऊ नये तो भाव आपल्यावरती पण करुणा करायला पाहिजेत, आणि इतरांवरती सुद्धा जे आपल्या निगडीत आहेत त्यांच्यावरती तर जास्त हे करायची. तर ते वर्क करतं असं आपण बऱ्याचशा उदाहरणावरून समजून घेतो. राईट. तर त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल कुलुषित मन झालं नाही पाहिजे. आपण काय म्हणतात ना, बुद्ध म्हणतात ना, फुटस्स लोक धम्मे चित्तांग एस न कंपती, नाही का. अशा लोकांमुळं आपलं जे मन जे आहे, चित्त जे आहे, ते विचलित नाही झालं पाहिजे. आपण स्थिर असलो पाहिजे धम्मामध्ये, आणि धम्मामध्ये स्थिर असलो तरच त्याच्यावरती करुणा, मेत्ता जी काही आहे ती करू शकतो. नाहीतर स्थिर नाही राहिलो, शेकेबल असतो, आपण शेक झालो नाही का, त्या विचलित झालो, तर आपण आपल्यावरती संस्कार करतो, ते तर बाजूलाच राहिले नाही का. तर तो तसाच का करतो, मग आपण 10 लोकांना सांगतो की हा असाच करतो आहे की नाही. तर ते तर बाजूलाच राहिला, तो इग्नोरन्स मोहामध्ये अडकून आहे तो व्यक्ती, त्याला कळतच नाही तो काय करतो. पण आपण आपल्याला माहिती असून आपण 10 लोकांना सांगतो. त्यामुळे 10 लोकांना सांगणं, त्याच्यापेक्षा आणखीन आपण मोठे कर्म करत राहतो, संस्कार करतो. भलेही आपली कर्म करण्याची चांगली इच्छा आहे,
पण आपण वाणीचे, कायचे बरेचसे कर्म करत असतो. हे संस्कार जर आपण सतीमध्ये राहू अशा पद्धतीने लोकधर्मामुळे आपण विचलित नाही झालो तर आपण नक्कीच कुशल कर्माचाच मार्ग राहील. ओके, धन्यवाद सर. थँक्यू सर. फार फार ओके, थँक्यू. मी मिसाळकर सरांना विनंती करते की सरांनी याच्यावर थोडंसं मार्गदर्शन करावे. हा, थँक्यू मॅडम. तर आज संदीप सरांनी 2 जातक घेतले, एक मकट जातक आणि एक दुभीय मकट जातक, म्हणजे दोन्ही माकडाबद्दलचेच जातक होते आणि मुद्दाम ते म्हणजे एका लाईनीने ते जातक आहेत आणि माकडांच्या स्वभावाबद्दल आपल्याला या जातकामधून माहिती मिळते. सरांनी दोन्ही कथा व्यवस्थित सांगितलेल्या आहे, त्याच्यावर सविस्तर चर्चा पण झालेली आहे आणि आपण बघतो की जातकामध्ये अनेक प्राण्यांचा वापर केलेला आपल्याला दिसतोय आणि हे जे जातक आहे अनेक लेण्यामध्ये पण कोरलेले आहेत. तर पहिलं जे जातक होतं म्हणजे त्याचा जर आढावा घेतला तर मक्कट जातक आहे. ही आहे ना एका लबाड भिक्खू बद्दल ची त्या संदर्भात ही कथा सांगितलेली आहे. तर हे लबाड माकड जे आहे म्हणजे सरांनी सविस्तर चर्चा केलेलीच आहे आणि आपण पण समजदार आहात याचा म्हणजे दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो आणि कसं म्हणजे फिट बसतात अशा पर्सनॅलिटी वाले लोक, असं मरकट स्वभावाचे लोक कसे असतात ते आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला माहित आहे की बुद्ध किंवा बोधिसत्व हे महाकारुणिक आहे. ठीक आहे, कारुणिक आहे. प्राण्याबद्दल त्यांनी किती प्राण्यांना वाचवलेलं आहे, लोकांना वाचवलेलं आहे. आपण अनेक जातक बघितलेलं आहे. पण असं काय झालं की इथे एक माकड म्हणजे थंडीनं गारठलेला असतंय आणि त्याला वाटतं की बोधिसत्व आणि जी शेकोटी बनवलेली आहे त्याची ऊब मिळावी म्हणून ते जरा काहीतरी असे चिवर कोणी मृत तपस्व्याचं चिवर घालून तो एंट्री करायचा प्रयत्न करतो किंवा असं दाखवतो की मी मनुष्य आहे म्हणून. आणि बोधिसत्वाचा जो मुलगा आहे त्याला वाटतं की कोणीतरी तपस्वी बसलेला आहे आणि त्याला उष्णता पाहिजे आहे, या शेकोटीची ऊब पाहिजे म्हणून ते आपल्या बाबाला म्हणजे तपस्व्याला सांगतात की असं एक तपस्वी बाहेर आहे त्याला थंडीची गरज आहे. तर बोधिसत्वाची पै आहे ना ती प्रज्ञा नेहमी जागरूक असते आणि ते म्हणजे खाटेवर झोपलेला आहे कुटीमध्ये आणि मुलगा जो आहे त्यांचे पाय दाबत आहे असा तो सीन आहे. आणि ते माकड जे बाहेर बसलेलं आहे जे त्या मुलाला दिसतंय कारण बोधिसत्व झोपलेले आहेत असा सीन आहे तो. तर बोधिसत्वाला एकदम आश्चर्य वाटतंय ना की असं कोण आहे जो माकड जे म्हणजे असं कोण व्यक्ती आहे जो बाहेर यावेळेस आत येण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे तर लबाड माकड आहे, याने मानवी वस्त्र लपेटलेले आहे आणि तो फसवायचा प्रयत्न करतो. तर महाकारुणिक किंवा कारुणिक जे आहेत बोधिसत्व ते पलीत घेऊन त्यांच्या अंगावर फेकतात आणि त्याला हकलतात. हा मोठा म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी वाटते का नाही आपल्याला, जेव्हा जर बोधिसत्व एवढे कारुणिक आहेत तर मग हे असं कसं आहे किंवा बुद्ध ही कथा का सांगतात. तर ही कथा जी आहे ना ही लबाड भिक्खू संदर्भात आहे, लबाड व्यक्ती संदर्भात आहे. त्याला थारा देऊन काहीच फायदा नाही आहे. तुमच्या कुटुंबात आहे, तुमच्या नातेवाईकात आहे, तुमच्या संस्थेमध्ये आहे, तुमच्या संघटनेमध्ये आहे, असे अनेक आजूबाजूला असे अनेक लबाड व्यक्ती आपल्याला दिसतात आणि त्यांना पल्लीत घेऊन हाकलणं फार गरजेचं असतं वेळेच्या वेळी, नाही तर ते पूर्ण संस्थेची संघटनेची किंवा कुटुंबाची वाट लावतात. असे खूप नुकसानकारक असतात हे माकडे. खूप म्हणजे माकडाचा स्वभाव जो आहे ना तो खूप म्हणजे नुकसानकारक आहे आणि खूप थँक्यू स्लाइड शेअर केल्याबद्दल. ही जे दुसरं जातक जे होतं ना दुब्बिय मकट जातक जे आहे ते आपल्या बहरूचच्या शिल्पामध्ये कोरलेलं आहे. तर ते मला आता मिळालं तर ते शेअर केलं, थँक्यू व्हेरी मच. तर हे जातक ऑलरेडी म्हणजे लेण्यामध्ये 2-2.5 हजार वर्षापूर्वी कोरून ठेवलेलं आहे. म्हणजे इतकं महत्वाचं आहे ते, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला पाहिजे.
तर पहिलं जे जातक आहे जे मकट, ते लबाड व्यक्तीबद्दलचं आहे. आणि लबाड व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात. इथे ते माकड जे आहे ते काहीतरी असं कपडा घालून किंवा मानवी मनुष्य दिसावं असं तऱ्हेनं ते आलेलं आहे. असेच बाह्य आवरण घेऊन, म्हणजे आपल्या वस्त्राने म्हणा किंवा वागणुकीने म्हणा किंवा वाणीने म्हणा, ते लोकांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात. मी तुमच्यातलाच आहे, मी आपल्यातलाच आहे. आणि आपण म्हणजे तो थोडा लिडिंग रोल मध्ये पण असतो सुरुवातीला, पूर्ण क्रेडिट घेण्यासाठी आणि फायदे उचलण्यासाठी. आणि योग्य वेळ आली की तो म्हणजे खूप नुकसानकारक असतात अशा व्यक्ती. तर हे जातक मला वाटतं मकड जातक अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. ते पण एका लेणीमध्ये मी बघितलेलं आहे, किंवा ते एक चित्र मी बघितलेलं आहे की दरवाजाच्या आड एक माकड उभं आहे आणि असं कापड गुंडळलेलं आहे. पण ते मला आता सापडून नाही राहिलं कोणत्या लेणीमध्ये आहे, किंवा मग चित्र तरी आहे, ते मी ते बघितलेलं आहे. असो, तर असे लबाड व्यक्तीपासून कसं सावध राहायचं हे एक छोट्याशा जातकामधून आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून छोटं आहे म्हणून त्याला दुर्लक्ष करू नका. असा पर्सनॅलिटीज ओळखा, हेच आपलं यश असेल किंवा हे आपली आजची शिकवण असेल. संदीप सरांनी त्याच्यावर खूप सविस्तर बोललेले आहे. तर फक्त आपण दैनंदिन जीवनात कसा उपयोग करायचा, अशा लोकांना हकालपट्टी करायची, ती लक्षात ठेवा. आणि बोधिसत्वाला माहित आहे की याला जवळ थारा देण्यात अर्थ नाही, कारण अशा अनेक कथा आहेत. आपण मोजक्याच कथा घेत आहोत या वानराबद्दलच्या किंवा माकडाबद्दलच्या. खूप आहे, म्हणजे खूप घाण करणारे माकडाची ती जात आहे आणि त्यांनी तपस्व्यांना किंवा बोधिसत्वाला खूप त्रास दिलेला आहे. ठीक आहे. तर हे मकड जातक होतं. आणि म्हणजे ही लबाड व्यक्तीबद्दलची, लबाड पर्सनॅलिटी बद्दलची ही कथा होती. आणि दुसरी जी आहे दुभिया मकट जातक, ती आहे कृतज्ञ व्यक्तीची. ऐसान फरामोश म्हणजे म्हणतो ना की तुम्हाला उपकार ची फेड ते अपकारानं करतात किंवा त्याची जाणीवच ठेवत नाही. असे अनेक पर्सनॅलिटीज तुमच्या आजूबाजूला आहे. आता त्या मॅडम किंवा सर त्याच्यावर चर्चा करतच होते. आपण नातेवाईकाला पैसे देतो, मित्राला पैसे देतो किंवा ऐन वेळेस त्यांना संकटात मदत करतो. त्यांना त्यावेळेस तेवढ्या पुरतेच ते खूप म्हणजे आपली जवळीक हे करतात. पण नंतर त्यांचं गरज संपली की ते दूर जातात. ते म्हणजे थोडे पण उपकार ठेवत नाही. तर त्यांना कृतज्ञ व्यक्ती म्हणतात. इथे जे माकड आहे याला म्हणजे पाणी दिलेलं आहे बोधिसत्वाने, कारण ते खूप तहानलेलं होतं आणि त्या भागात एकच विहीर होती आणि अनेक प्रवासी जे जाणं येणं करत होते त्यांना ते पाण्याची व्यवस्था बोधिसत्वाने करून ठेवली होती. आणि हे माकड दिसलं होतं, त्याला ते पाणी पाजलं त्याला आणि ते माकडच त्याच्यावर म्हणजे वाकुल्या दाखवायला लागलं आणि म्हणजे त्यात शिडवायचं काम करायला लागलं माकड. तर पुढे बोधिसत्व त्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात की अरे याच्यावर मी उपकार केला ना, हा असं कृतज्ञासारखं वागतो, याला मी एवढा तहानलेला होता. तर ते माकड म्हणतोय, असं कधी बघितलं का की माकड उपकारक असतं किंवा जे केलेलं जे चांगलं कामाचं पावती देणारा, असं कधी कोणतंही माकड जात नाहीये. आणि तो त्याच्या अंगावर विष्ठा टाकतात. मग ते बोधिसत्व काही बोलत नाही, ते आंघोळ करून निघून जातात असं. तर असे कित्येक व्यक्ती तुम्ही बघितले असेल तुमच्या आजूबाजूला. प्रत्येकाला तो अनुभव असेल की तुम्ही त्याला उपकार केलेले आहे आणि त्याने घाण केलेली आहे, तुमची बदनामी केलेली आहे किंवा असेल. तर म्हणजे लबाड व्यक्ती आणि कृतज्ञ व्यक्ती अशा पर्सनॅलिटीज तुमच्या आजूबाजूला असतात. या जातकामार्फत आपल्याला त्याच्यावर चर्चा करायला संधी मिळाली आणि तुम्ही पण प्रश्न विचारलेले आहे. तर असे जरा जेव्हा तुम्ही एकांतात असता किंवा शांत असता, तर तुम्ही असे लबाड व्यक्ती किंवा कृतज्ञ व्यक्तीचा शोध घेत राहा आणि त्यांना वेळेच्या वेळी बाजूला करा, दूर करा किंवा वेळेस सावध व्हा. म्हणजे फसायलाच पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्या आधी पण तुम्ही अशा पर्सनॅलिटीज माहीत झाल्यामुळे तुम्ही त्यांना अवॉइड करू शकता. त्यांना दोन टूक बोललेलं परवडत आहे. म्हणजे ते बोटचेपी भूमिका घेण्यात काही अर्थ नाही की कसं बोलू मी, त्याला काही केलं तर मी बोलेन, मला तो असा बोलेल तसा बोलेल, काही नाही. स्पष्ट अशा व्यक्तीला म्हणजे दूर करायला पाहिजे. या दोन्ही जातकामधून सांगितलेलं आहे. एक मुद्दा जो आला होता की दानाबद्दलचा, किंवा दान तर द्यायला पाहिजे, मग ती दान पारमिता होते. बरोबर आहे.
बुद्धानं तर असं पण सांगितलेलं आहे की म्हणजे एक विषय असा निघाला होता की बुद्ध म्हणतात की मला दान करा, आमच्या संघाला दान करा, इतरांना दान करू नका. म्हणजे असा खोटा आरोप बुद्धावर झाला होता. आणि कुणीतरी त्यांना विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की मी कधीच असं सांगत नाही की दुसऱ्याला दान देऊ नका म्हणून. पण हे नक्की आहे की चांगल्या ठिकाणी दान दिलं तर त्याचे विपाक जे आहेत ते चांगले मिळतात. ती तर सत्य आहे आणि म्हणून मी ते सांगतो. पण इतरांना दान देऊ नका असं मी सांगत नाही. आणि त्याच्यात बुद्धाने उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही जेवण करता तर जे ताट धुवायला जाता, जे काही शीत असेल का थोडस अन्न कण जे उरलेले असतील ताटामध्ये, जेव्हा ते तुम्ही पाण्याने धुता आणि नालीमध्ये जाते ते अन्नाचे कण धुतलेल्या ताटाचे, त्याने सुद्धा नालीमध्ये जे किडे असतात त्यांचं पोट भरताय, तर ते इनडायरेक्टली तुमच्याकडून दान झालेलं आहे. तर एवढा बारीक मी विचार करतो, त्यामुळे इतरांना दान देऊ नका असं मी बोलत नाही. फक्त दानाचा विपाक जो असतो तो महान कुठे असतो तर शीलवान व्यक्तीला दिलेलं दान जे आहे ते महान हितकारक असतात. आणि म्हणून बुद्ध सांगतात की दान कुठे करायला पाहिजे तर म्हणजे बुद्धाला करायला पाहिजे. आणि जे शीलवान व्यक्ती आहे म्हणजे जो संघ आहे त्यांना द्यायला पाहिजे. इतर जे कोणी असतील त्यांनाही द्या जर ते शीलवान असतील तर, त्याचा विपाक जास्त मिळेल. मंदिरासमोर अनेक भिकारी बसलेले असतात, त्यांना दान दिलं ठीक आहे, ते गरीब आहे त्यांना दान दिलं, पण तो त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यात कृतज्ञपणा नाही आहे की म्हणजे की थँक्स गिव्हिंग नसतं त्यांच्यामध्ये. बस आले देवाच्या नावाने दिलं आणि झालं, त्यांनी काय आहे पैसे तर दिले मग काय झालं असं त्यांचा ऍटिट्यूड असतो. तर अशा लोकांच्या काय विपाक मिळणार आहे त्यांच्याकडून, काय चांगलं तुम्हाला व्हायब्रेशन्स मिळणार आहे. तुम्ही एखाद्या मुंबई सारख्या ठिकाणी एखाद्या सिग्नलवर, मोठ्या सिग्नलवर जेव्हा गाडीत असता किंवा बाईकवर असता तर तुम्हाला अनेक भिकारी किंवा अनेक महिला जवळ लहान लेकरू घेऊन किंवा अपंग घेऊन तुम्हाला भीक मागत राहतात आणि दया दाखवा म्हणून तोंड वाकडं करून हे करतात, तुम्हाला आवाहन करतात. तर तुम्ही त्यांच्यासाठी कस्टमर आहात लक्षात ठेवा. तो जो भिकारी आहे तो चौकात उभं राहून हजारो लोकांना तो म्हणजे पैसे मागत राहतो किंवा दान मागत राहतो. तर 1000 पैकी समजून घ्या एक 100 लोकांनी त्यांना दिलं तर तेवढ्याशीच त्याचं घेणं देणं असतं. 900 लोकांनी नाही दिलं तरी त्याला काही फरक पडत नाही, कारण तो त्याचा व्यवसाय आहे. तो काय दुआ देणार आहे किंवा काय म्हणजे मंगल तुमचं चिंतणार आहे. तर एक लक्षात ठेवा की दान जे आहे ते चांगल्या ठिकाणी द्यायला पाहिजे आणि तेव्हाच त्याचे चांगले फळ मिळणार आहे. आणि आपण जे म्हणजे उपमेच्या स्वरूपात जर सांगितलं तर सुपीक जमीन जी असते तिथे जर बी पेरलं तर त्याचं पीक खूप चांगलं येईल, जेव्हा ती जमीन खूप फर्टाईल असते तेव्हा. तसंच जी जमीन थोडी म्हणजे दगडी थोडीशी फर्टाईल अशी असेल तिथं बी टाकलं तर एक मध्यम स्वरूपाचं पीक येईल, म्हणजे पहिल्या पिकासारखा येणार नाही. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे बंजर जमीन आहे, एकदम एकदम खडकाळ जमीन आहे, तिथं जर बी पेरलं तर असं तुरळक असं म्हणजे हलकं फुलकं पीक आलं तर आलं असं. तसंच पुण्याचं आहे, जर तुम्ही शीलवान व्यक्तीला दिलं तर त्याचं विपाक एकदम फर्टाईल लँड सारखे मिळतील. आणि फालतू लोकांना दान दिलं तर ते बंजर जमिनीसारखं होईल. तर बुद्धाने दानावर खूप वेगळ्या तऱ्हेनं हे केलेलं आहे. त्यामुळं आपणही आपली भूमिका साफ ठेवायला पाहिजे की मी शीलवान व्यक्तीला दान करेन, चांगल्या कामासाठी दान करेल, विहारासाठी दान करेल, किंवा तुम्हाला जिथे इथं वाटतंय तिथे दान करा. आणि दान करणाऱ्याचं तर आपण म्हणतो ना की दान करायच्या आधी, दान करताना आणि दान केल्यानंतर आपलं चित्त प्रसन्न पाहिजे. ही तर आपली बाजू झाली, आपण चांगलं करतोय. पण समोरच्याचं चित्त तसं आहे का? म्हणजे तुम्ही एखादा जर भिक्खू असेल, बौद्ध भिक्खू असेल जो शीलवान आहे आणि तो धम्माचा चांगला अभ्यास करतो, तो जेव्हा तुम्ही म्हणजे त्यांना दान करता तर तो तुम्हाला खूप खूप म्हणजे तुमची मंगल कामना करतो की तुमचं मंगल व्हावं. तर ती भावना म्हणजे समोरच्या मध्ये असते शीलवान व्यक्तीमध्ये. या चौकातल्या किंवा मंदिरातल्या भिकारी जे असतील किंवा असे लबाड व्यक्ती असतील, कृतज्ञ व्यक्ती असतील, त्यांना मदत करून
काहीच तो तुमच्याबद्दल चांगलं मंगल चिंतणार नाही, तो तर अजून तुम्हाला एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करेल. तर असे हे जे दोन्ही जातक आहे ना, एकदम म्हणजे एका पानाचेच होते, म्हणजे जास्त काहीच नव्हतं त्यात, पण इतका महत्वाचा मेसेज देतात जे संदीप सरांनी आपल्याला समजून सांगितले. तुम्ही पण प्रश्न विचारलाय आणि त्याच्यावर सम्यक चर्चा केली, त्यामुळे सगळ्यांचं म्हणजे आभारच आहे. आणि एवढंच शिकायचं आपल्याला, दान चांगल्या ठिकाणी द्यायचं, नाही दिलं तरी चालेल, वाईट लोकांजवळ द्यायचं नाही, आणि ती कृतज्ञ व्यक्ती असतात. आणि दुसरं म्हणजे लबाड व्यक्तीपासून सावध राहायचं, 4 हात दूर राहायचं किंवा त्याला वेळीच बाहेर काढायचं, हाकलायचं. हे 2 मेसेज जर आपण या दोन्ही अटकतीतून घेतले तर आजचं आपली देशना, संधी सरांनी दिलेली देशना ती मार्गी लागली असं गृहीत धरू. एवढं बोलून इथेच थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू. खूप खूप धन्यवाद सर तुमचे. तुमचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. असेच मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभो ही सदिच्छा. आजच्या पुन्हा मार्गदर्शक आदरणीय संदीप भगत सरांचे मी धन्यवाद करते आणि सर्व पीपीटी टीमचे यांचे सुद्धा सहकार्यामुळे कार्यक्रमाला आपण यशस्वीरित्या पाहू शकतो. तसेच मी धन्यवाद देते USA मधून संजय गायधनी सर आणि वैशाली गायधनी मॅडम यांचे जे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण YouTube वर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो. हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते आपल्या सर्व उपासक उपासिका यांचे जे नेहमी कार्यक्रमाला हजर राहून जीवनात सुद्धा बुद्ध वचन आचरणात आणण्यासाठी या धम्माच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत असतात. आपली ही लिंक तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत जरूर शेअर करावी, नातेवाईकांसोबत सुद्धा शेअर करावी, शक्य असल्यास इतर ग्रुपमध्ये पण शेअर करावी, जेणेकरून आपण धम्माच्या छायेत कोणते ज्ञान मिळत आहोत ते इतरांपर्यंत पोहोचूया. हे सुद्धा निब्बाणाच्या दिशेने वाटचाल करणं आहे. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे खूप मंगल हो, सर्वांच्या हिताचा मार्ग लाभो. या पुण्यात वसुंधरा साक्षर हो. आज आपण इथेच थांबवत आहोत, पण त्याच्या आधी कार्यक्रमाच्या शेवटी समाप्तीच्या आधी धम्मपालन गाथांनी सरनृत्याने करावं. निलिमा गणवीर मॅडम मी यांना विनंती करते की यांनी सरनृत्य आणि धम्मपालन गाथा घ्यावी. निलिमा गणवीर मॅडम. धम्मपालन गाथा. सब पाप स अकरणं कुशल स उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेत्ति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु.